नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या एका विशेष एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. थिंक एमएच हा थिंक बँकचा एक नवीन उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या निमित्तानं डेटा आणि रिसर्च या दोन गोष्टींमध्ये थिंक बँकनं वेगवेगळ्या गोष्टी करायचे ठरवले. त्याची ही सुरुवात आहे. थिंक एमएच नक्की काय आहे, तर महाराष्ट्राची पल्स जाणून घेण्यासाठी थिंक बँकनं केलेला एक सर्वे आहे आणि फक्त सर्वे नाहीये तर एक पूर्ण डेटा प्रॉडक्ट आहे जे आम्ही ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मानसी फडके यांच्या लिडरशिप खाली डेव्हलप केलेलं आहे. हे नक्की काय आहे, यातनं काय रिझल्ट येणार आहेत, कुठले कुठले इंडेक्सेस मॅडमनी असलेल्या डेटावरती डेव्हलप केलेले आहेत, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि महाराष्ट्राचा डेटा ड्रिव्हन अनालिसिस करायचा या प्रोजेक्टचा उद्देश आहे. येथून पुढं दर 6 महिन्यांनी थिंक एमएच पल्स ट्रॅकर राबवला जाईल महाराष्ट्रभर. ऑन ग्राउंड सर्वे केले जातील आणि असे इतर अनेक डेटा व रिसर्च बेस्ड प्रॉडक्ट आणि प्रोजेक्ट आणि रिसर्च येथून पुढे थिंक बँकवरती येताना तुम्हाला दिसतील. त्यामुळे या पहिल्या थिंक एमएच साठी मी थिंक बँकवरती स्वागत करतो डॉक्टर मानसी फडके मॅडमचं. मॅडम स्वागत आहे. आणि थँक्यू. गेल्या 2-3 महिन्यात जे जे आपण केलं आणि विशेषतः तुम्ही जो काही त्याच्यावरती अनालिसिस करून ते सगळं मीच एक्साइट आहे हे सांगायला. जे आपण बिल्ड केलेलं आहे ते सगळं प्लीज समजावून सांगा आणि आपण सुरुवात करूया की ह्या प्रोजेक्टची सायंटिफिक मेथोडॉलॉजी काय होती. सो तुम्ही म्हणाल्याप्रमाणे थिंक एमएच पल्स ट्रॅकर हा हो. बेसिकली आपल्याला महाराष्ट्राची नाडी परीक्षा करवतो. इट्स अ हो. पल्स ट्रॅकर आणि हा आपण दर 6 महिन्यांनी म्हणा एक पिरियॉडिसिटीनी राबवल्यानंतर बरोबर. महाराष्ट्राचं आरोग्य हो. हे कसं चाललं आहे आर्थिकदृष्ट्या, राजकीय दृष्ट्या वेगळे वेगळे डायमेन्शन्स ह्याच्यामधून आपण एक्सप्लोर करणार आहोत. बरोबर. सो आजचा एपिसोड आपण थोडंसं ह्याची मेथॉडॉलॉजी समजून घेऊयात कारण वी आर ऑल इन द प्रोसेस ऑफ स्टँडर्डायझिंग दिस प्रॉडक्ट, राईट? सो विनायक, तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला होता तो होता की डेटा मधून कसा दिसतो आजचा महाराष्ट्र, राईट? हो. सो हा पूर्ण प्रोजेक्ट हा एंटायरली ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उभा राहिलेला आहे Yes. आणि तुम्हाला अनेक स्लाइड्स वरती कसा दिसतो आजचा महाराष्ट्र हे दिसणार आहे कारण ती उत्तरं आपल्याला वेगवेगळ्या डायमेन्शन्स मधून दिसत आहेत. बरोबर. सुरुवात केली आपण अशी की डेटामधून आपण 3 डायमेन्शन्सचा विचार केला. द फर्स्ट इज इकॉनॉमिक डायमेन्शन. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र कसा दिसतो, लोकांचे आर्थिक जे लाईव्हलीहुड्स आहेत तर ते सिक्युअर आहेत का, लोकांना नोकऱ्या मिळत आहेत का, त्यांचे इन्कम्स वाढत आहेत का, महागाईबद्दल त्यांची काय मत आहेत. सो हे थोडंसं इकॉनॉमिक डायमेन्शन आहे महाराष्ट्राचं. दुसरं म्हणजे जेव्हा कुठलाही महाराष्ट्राचा नागरिक हा जेव्हा सरकारी योजनेबरोबर इंटरॅक्ट करतो, मग ते राशन कार्ड घ्यायला असेल किंवा काय PM आवास योजनासाठी असेल, हो. जलजीवन मिशनसाठी ऍप्लिकेशन असेल, तर तेव्हा त्याची सरकारबरोबर काम करताना सरकारबद्दलची धारणा जी होत असते आणि ती केंद्र सरकारबद्दलही होत असते आणि राज्य सरकारबद्दलही होत असते, तर ती धारणा कशी आहे हे आपण समजून घ्यायचंय. आणि थर्ड इज हाच नागरिक त्याच्या स्वतःच्या आर्थिक विचारांती आणि ह्या सरकार बरोबरच्या इंटरफेस मधून त्याला जे कळत असतं सरकारबद्दल हे सगळं तो कुठेतरी पचवत असतो, समजत असतो आणि ह्यातून तयार होतो ते पॉलिटिकल डिसिजन. सो राजकीय जी मांडणी आहे दॅट इज अ रिझल्ट ऑर अ प्रॉडक्ट ऑफ द ओन लिव्ड रियालिटी राईट. which is an economic dimension बरोबर. and interface with the state, right? So बरोबर. हा एक बेसिक अंडरस्टँडिंग होतं. ह्याच्यामध्ये मी बिफोर आय स्टार्ट आणि हे मी अनन्या वेळेला आज बोलणार आहे, लेट्स अंडरस्टँड की ह्याच्यामध्ये सरकारची डिलिव्हरी कशी होती PM आवासची हे आपण नाही समजून घेतो. लोक त्याच्याबद्दल काय म्हणतायत, इट्स अ परसेप्शन सर्व्हे. सो इट्स अ बरोबर. सेंटिमेंट अनालिसिस, इट इज नॉट अ डिलिव्हरी अनालिसिस. पण ते सेंटिमेंट ऍक्च्युअली निर्णय ठरवतात माणसाचा की तो कुणाला मत देणार आहे. ऍब्सोल्युटली. आणि इट इज को रिलेटेड विथ डिलिव्हरी. सेंटिमेंट तयार होतो तो एंड ऑफ द डे डिलिव्हरी नसली तर नेगेटिव्ह सेंटिमेंट येणार आहे. अर्थात. बट यू विल हॅव ग्रे स्पॉट्स. जिकडे डिलिव्हरी आहे सेंटिमेंट इज बॅड अँड डिलिव्हरी नाही आहे तरी सेंटिमेंट इज गुड. सो दॅट इज गुड ऑर बॅड ऑफ कम्युनिकेशन. एक्झॅक्टली. सो डिलिव्हरी, कम्युनिकेशन ह्या सगळ्यातून सो वी आर ट्रॅकिंग सेंटिमेंट्स, नॉट ॲक्च्युअल डिलिव्हरी ऑन ग्राउंड. सो महाराष्ट्र काय आहे? महाराष्ट्र इज अ क्लस्टर ऑफ मल्टिपल सेंटिमेंट्स. हे बिगिनिंग आपल्याला एक अंडरस्टँडिंग पाहिजे. हा जो वेन डायग्राम दिसतोय इट्स अन इंटरेस्टिंग डायग्राम बिकॉज इट टेल्स अस की 2-3 गोष्टींमुळे माणसाचा सेंटिमेंट तयार होतो. फर्स्ट इज लाईक आय सेड लिव्ड रियालिटी. माझं आयुष्य चांगलं चालू आहे का आर्थिकदृष्ट्या, हा पहिला मुद्दा. दुसरा, मी सरकारबरोबर जेव्हा जेव्हा इंटरफेस करते तेव्हा माझा अनुभव चांगला असतो की वाईट, काय धारणा आहे.
तिसरं, देर आर मेनी सॉफ्ट इन्फॉर्मेशन नेरेटिव्ह. मी टीव्हीवरती डिबेट्स बघते, मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करत असते, एखादा सिनेमाच मी बघते, त्याच्यातून ह्या सॉफ्ट नेरेटिव्ह मधून पण सेंटिमेंट क्रिएशन होत असतं. सो ऑल ऑफ दिस लीड्स टू आवर मेन प्रॉडक्ट विच इज थिंक एमएच पल्स. आणि हा कलेक्टिव्ह मूड प्रॉडक्ट आहे, राईट? आणि एकदा माणसाचा सेंटिमेंट तयार व्हायला लागला नागरिकांचा, की त्याच्यातून तयार होतात पॉलिटिकल प्रेफरन्सेस, पॉलिटिकल डिसिजन्स, वोटिंग डिसिजन्स. सो हे आपलं बेसिक मॉडेल आहे. सो थोडक्यात आपण असं म्हणतोय की पॉलिटिकल डिसिजन्स आर आउटकम. प्रिसाइजली, परफेक्ट. आणि त्याच्यात Okay. इनपुट प्रोसेसमध्ये काय जात आहे, तर आर्थिक गोष्टी जात आहेत, गव्हर्नन्स रिलेटेड शासनाच्या गोष्टी जात आहेत, आणि सॉफ्ट नेरेटिव्ह जात आहेत. ह्या सगळ्यातून सेंटिमेंट तयार होते, विच क्रिएट्स अन आउटपुट ऑफ पॉलिटिकल डिसिजन्स. ऍब्सोल्युटली. सो दिस इज द मेन फ्रेम. सो मला जे कळलं त्याच्यानुसार आतापर्यंत जे सर्वे किंवा काय होतात त्याच्यात पॉलिटिकल प्रेफरन्सला इनपुट मानलं जातं की हा माझा पॉलिटिकल प्रेफरन्स आहे आणि म्हणून हे निवडून येतील. बरोबर. पण आपण त्याच्या पाठीमागं जाऊन हे इनपुट जे इतर वेळेला वापरलं जातं त्याला आउटपुट समजून त्याच्या पाठीमागं जातं. तुम्ही जे म्हणताय ना ते ऍब्सोल्युटली राईट आहे. मेनी पीपल ऍक्च्युली टेक द पॉलिटिकल प्रेफरन्स एज द इनपुट. मग हे टॉटॉलॉजिकल आउटपुट नाही कळणार. तुम्ही जो इनपुट करताय तो माझा वोटिंग प्रेफरन्स आहे, आणि मग तुम्ही म्हणताय की अरे या पार्टीला एवढा शेअर मिळाला. सो दिस इज अ टॉटॉलॉजी. म्हणजे जे इनपुट करतोय तेच आउटपुट मध्ये दिसतंय. बरोबर. सो हा एक प्रयत्न पण होता टू सेपरेट राजकीय डिसिजन्स लोकांचे फ्रॉम व्हॉट इज बिल्डिंग इन टू देअर सेंटिमेंट. ओके. सो लेट्स सी हाऊ दिस मॉडेल इज वर्किंग, राईट? आता हा पल्स ट्रॅकर का बरं करावा? असे काही प्रोडक्ट्स आहेत का महाराष्ट्रात? पहिले लेट मी पुट इट ऑन द टेबल, नाही. ओके. सो असे प्रोडक्ट्स नाही आहेत. मग असे वेळोवेळी आपल्याला काही काही छोटे मोठे प्रयत्न केलेले दिसतात. एक अगदी सोपं उदाहरण आणि जे प्रत्येकाने अनुभवलंय ते म्हणजे इलेक्शनच्या वेळेला ओपिनियन पोल होतो, तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात की तुम्हाला करप्शन बद्दल काय वाटतं हो, किंवा कोणाला मतदान दिलं जाईल, कोणाला मतं दिली जातील, अँड सो ऑन सो फोर्थ. सिमिलरली मूड ऑफ द स्टेट, मूड ऑफ द नेशन, अशा प्रकारचे सर्व्हेज भरपूर होत असतात. सिव्हिक फीडबॅक प्लॅटफॉर्म इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग बरं का. तर माय कॉर्पोरेटर वगैरे सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती ग्रीव्हन्स रिड्रेसल आहे. कोणाला तक्रार असली ना तर ती त्या प्लॅटफॉर्मवरती जाते. त्यामुळे तुम्ही तो प्लॅटफॉर्म बघत असलात, हा, तर त्याच्यामधून तुम्हाला एक अंदाज येतो की सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे का नाराजगीचा आहे, की लोक कंप्लेंट करतायत का एका योजनेबद्दल, हे समजून गेला. इट्स अ ग्रेट प्लॅटफॉर्म. प्रॉब्लेम काय आहे? ऑल ऑफ दीज प्लॅटफॉर्म्स आर फ्रॅगमेंटेड. आज आहे उद्या नाही. ओके. सेकंड इज नॉन कंटिन्युअस. म्हणजे आपल्याला दर 6 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 1 वर्षांनी कसा फरक पडत गेला ह्याचं कुठलंही आपल्याला काही अनालिसिस याच्यातून मिळत नाही. हा ना स्नॅपशॉट अनालिसिस. आज हे असं आहे, उद्या ते तसं आहे, आणि तो उद्या कधी असेल याची हमी नाही. देयर इज नो पिरियॉडिसिटी. थर्ड थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज नॉन रिप्रेझेंटेटिव्ह. हा महाराष्ट्राचा सेन्स आहे का? वेल, यू डोंट नो. कारण कोण ग्रीव्हन्स टाकतंय, वी डोंट नो, राईट? सो ह्याच्यामधून जरासं वेगळं एक, ॲज यू सेड इन द बिगिनिंग, वी वॉन्टेड टू कम आउट विथ अ डेटा प्रॉडक्ट. आणि डेटा प्रॉडक्टचा अर्थ असा आहे की फर्स्ट अँड फॉरमोस्ट हा प्रॉडक्ट रिप्रेझेंटेटिव्ह असला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व, सेंटिमेंट्सचं प्रतिनिधित्व करण्याची ताकद या प्रोडक्टमध्ये असली पाहिजे, आणि ती आहे. म्हणजे ती त्या प्रकारे डिझाईन केली आहे. सेकंड इज रिपीटेबल, म्हणजे करू शकतो आपण रिपीट, असं पुन्हा करू शकतो. अशा प्रकारे बांधणी केली त्या प्रॉडक्टची, सो दॅट एव्हरी 6 months यू कॅन ट्रॅक द सेम इंडेक्स, आणि त्याच्यातून आपल्याला फरक कळत जाईल की सेंटिमेंट कसे बदलत आहेत. थर्ड इज याच्यासाठी इंडिकेटर स्टँडर्डायझेशन, आणि ते ना थोडंसं अक्रॉस टाइम होतं बरं का. बट आय थिंक वी ट्राईड टू कम आउट विथ सम स्टँडर्डाइज्ड फ्रेमवर्क अंडरस्टँडिंग राईट नाउ. रिजनल कम्पेरेबिलिटी अक्रॉस महाराष्ट्र, दिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे समज उद्या असा प्रश्न असला की विदर्भाच्या ग्रामीण भागातील जो नागरिक आहे तो विदर्भातील शहरी भागातील नागरिकापेक्षा त्याचा सेंटिमेंट आज कसा वेगळा आहे, तर आपल्याकडे ती ताकद असली पाहिजे याचं उत्तर देण्याची. सो रिजनल कम्पेरेबिलिटी, विदर्भ टू मराठवाडा, ग्रामीण टू अर्बन, तर अशा प्रकारची कम्पेरेबिलिटी करण्याचा प्रयत्न आहे. आणि सो फायनली जे आय थिंक आपल्या दोघांनाही जवळ आहे ॲज अ थॉट, की एव्हिडन्स बेस्ड अंडरस्टँडिंग कुठल्याही गोष्टीचं महाराष्ट्रात असावं. सो हा एक प्रयत्न आहे त्या दृष्टीने मूव्ह होण्याचा. राईट. आता इथं जायच्या आधीचा एक प्रश्न आहे की सर्व टीव्ही चॅनलवरच्या डिबेट जेव्हा बघतो किंवा काही काही वेळेला ज्यावेळी पार्टिसिपेट होता येतं त्यावेळी कायमचा आक्षेप असतो की हा सर्वेवाले कुठं आले आम्हाला माहीतच नाही, हा सर्वे कशावरून अख्ख्या महाराष्ट्राचं मत आहे, आणि फक्त 3-3.5 लोकांशी बोलून तुम्ही कसं काय 13 कोटीचा महाराष्ट्र समजून घेऊ शकता? मला याची प्लीज मेथडॉलॉजिकली उत्तरं द्या. करेक्ट. सो ॲब्सोल्युटली राईट क्वेश्चन्स आहेत. कारण याला आम्ही रीरो अनालिसिस म्हणतो, रबिश इन रबिश आउट. तुम्ही जितकं रबिश लेवलचं सॅम्पलिंग कराल,
रबिश लेवलचे प्रश्न विचाराल तेवढंच आउटपुटला गडबड होते ना. there's लॉट ऑफ नॉईज इन द आउटपुट, राईट? तर त्यामुळे 2 लेवलला ना सर्व्हेचा गाभा सांभाळायला लागतो. ओके. एक असतो द सर्व्हे डिझाईन, की तुम्ही सॅम्पलिंग कसं करताय, त्याचं प्रतिनिधित्व आणण्याकरता तुम्ही काय काय करताय. आणि दुसरा असतो ऑफकोर्स क्वेश्चनेअर डिझाईन, ज्याच्यावरती खूप वेळ बसून तो पुढे मागे यू एक्सपिरियन्स्ड इट. त्याला खूप टू अँड फ्रो इटरेटिव्ह प्रोसेसेस पायलट्स मधून घालून घालून तो रिफाईन करायला लागतो. सो हे जे आपण आता स्क्रीनवर बघतोय दॅट इज अ सॅम्पलिंग जे डिझाईन. आपल्या सर्वेचा सॅम्पलिंग पॅटर्न दॅट्स राईट. सो आपल्या सर्वेचा आपण जो सॅम्पलिंग पॅटर्न घेतला होता त्याच्यामध्ये आपण 3200 रिस्पॉन्सेस रेकॉर्ड केले अक्रॉस महाराष्ट्र. आणि मी प्रत्येक डिव्हिजनमध्ये आपण किती रिस्पॉन्सेस रेकॉर्ड केले ते दिस इज डिव्हिजनल अनालिसिस, ते पण सांगते का आपण केले. म्हणजे उदाहरणार्थ कोकण पट्टी जी पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत जाते आणि ज्याच्यात मुख्य म्हणजे मुंबई सबर्बन मुंबई, ठाणे हे असल्यामुळे ना हा खूप पॉप्युलस भाग आहे महाराष्ट्राचा. इकडे लोकसंख्या खूप आहे आणि त्यामुळे 860 म्हणजे सॅम्पल शुड रिफ्लेक्ट द प्रपोर्शन इन द पॉप्युलेशन, राईट? त्यामुळे पॉप्युलेशन समज कोकणात जास्ती कॉन्सन्ट्रेटेड आहे, पुण्यात जास्ती कॉन्सन्ट्रेटेड आहे, तर तिथे आपलं सॅम्पल सुद्धा जास्ती पाहिजे. कारण सॅम्पल तुमचा ना मायक्रोकॉझम असतो पॉप्युलेशनचा. मदर डेटाची छबी असते ती. चितावरून भाताची परीक्षा. हा, म्हणजे मी म्हणते की भात जसा तसं शीत पाहिजे असं. हा, सो आपण सॅम्पलिंग वरती जरासं म्हणजे एक हा नीट विचार केला की कसं ते स्प्रेड आउट करता येईल. ओके, हा एक भाग झाला की त्याचा स्प्रेड कसा असावा. पण सॅम्पलिंग डिझाईन जे असतं ना, तर ह्याच्यामध्ये आम्ही जे केलं दॅट इज कॉल्ड एज मल्टी स्टेज स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. फार त्याच्यात टेक्निकली न जाता आधी स्ट्रॅटिफिकेशन ह्या शब्दाबद्दल सांगते. स्ट्रॅटिफिकेशन बेसिकली म्हणजे तुमचं जिकडे आपण वर्गीकरण करतो. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये ह्या प्रोडक्टमध्ये आपण डिव्हिजनला स्ट्रेटा मानले. त्यामुळे उद्या तुम्ही मला समज विचारलं की पुणे डिव्हिजन म्हणजे 5 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. तर पुणे डिव्हिजन आणि मराठवाडा म्हणजे संभाजीनगर डिव्हिजन याच्यामध्ये काय फरक आहे? आर्थिकदृष्ट्या हु इज वीकर, जॉब सिक्युरिटी कोणाला जास्ती आहे? तर मी तुम्हाला खणखणीत उत्तर देऊ शकेन बेस्ड ऑन दिस डेटा, कारण मी स्ट्रेटा डिव्हिजनचा वापरलाय. हा, पण तुम्ही मला विचारलं की सातारा आणि सांगलीमध्ये काय आहे, तर मी तुम्हाला डायरेक्शनली सांगू शकेन की दिस लुक्स बेटर दॅन दिस. पण हे बोलताना माझा आवाज जरासा थरथरेल, कारण दॅट इज नॉट माय स्ट्रॅटिफिकेशन युनिट. सो डिव्हिजनला आपण स्ट्रॅटिफिकेशनसाठी वापरलं आणि रुरल अर्बनसाठी स्ट्रॅटिफिकेशन वापरलं. ह्याचा अर्थ की ग्रामीण महाराष्ट्र विजावी शहरी महाराष्ट्र याच्यामध्ये काय फरक आहेत हे आपण निश्चित ह्या डेटाच्या बेसिसवरती सांगू शकणार आहोत. आता दिस इज अ मल्टी स्टेज सॅम्पलिंग विच इज इझी. बेसिक स्टेजेस आपण जशा डिफाईन केल्या, म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये आपण डिव्हिजन्स आणि रुरल अर्बनमध्ये अलोकेशन करून घेतलं या 3200चं. सेकंड स्टेजला आपण डिस्ट्रिक्टमध्ये उतरलो आणि ऑल डिस्ट्रिक्ट कव्हरेज आहे बरं का ह्याच्यामध्ये. कारण प्रतिनिधित्व असण्याकरता ऑल डिस्ट्रिक्ट्स नीड टू बी कव्हर्ड वॉज वन ऑफ द थॉट प्रोसेसेस दॅट वी हॅड. त्यामुळे पहिली स्टेज वॉज डिव्हिजनल कव्हर, सेकंड इज ऑल डिस्ट्रिक्ट, थर्ड तालुका. त्या तालुक्यामध्ये रुरल अर्बन अलोकेशन आपण करून घेतलं होतं. मग त्या रुरल अर्बन अलोकेशन मध्ये आपण शहरं शोधली, गावं घेतली आणि मग फायनली रेस्पॉन्डेंट्स. ओके, सो देर वॉज अ टेक्निकल अँगल टू दिस. ऑफकोर्स तुम्ही त्याच्यात काही फार टेक्निकली जात नाही, पण दिस वॉज डन सायंटिफिकली जितकं पॉसिबल आहे तितका स्ट्रॉंग डेटा डिझाईन. इथं मी गेल्या 2 महिन्यात आपल्या चर्चेत नाही शिकलोच, पण आपल्या प्रेक्षकांसाठी एखादा डेटा स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट असतो म्हणजे काय ते प्लीज सांगा. ओके, सो स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट असण्याकरता 2 आम्ही निकष लावतो बरं का. आणि मी अगदी सोप्या भाषेत आणि त्यामुळे थोडंसं डिव्हिएशन घेऊन सांगते. इथला जो पहिला मुद्दा आपण मांडलाय की किती आम्ही रिस्पॉन्डंट स्टडी केले, तर 3200 केले अक्रॉस 36 डिस्ट्रिक्ट, ऑल डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र. आणि हा 15 एप्रिल ते 30 मे आपला सर्व्हे ऍक्च्युअल ग्राउंडवरती चालला 1.5 महिना. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हीट वेव्हचा होता, त्यामुळे जरा ऍक्च्युअली वी टूक सम टाइम, नाही तर हे थोडं लवकर व्हायला हरकत नव्हती. आता जो दुसरा मुद्दा आहे ना, दॅट हँडल्स युअर क्वेरी की स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट म्हणजे काय हो. इथे आपण 95% कॉन्फिडन्स लेवल ला आहोत. ह्याचा अर्थ असा की ह्याच साईजचा सर्व्हे पुन्हा पुन्हा केला तर 95 वेळेला आपल्याला सेम उत्तर मिळेल. बर, दिस इज द मिनिंग ऑफ द वर्ड कॉन्फिडन्स. आय एम 95% कॉन्फिडन्स लेवलला मी आहेचा अर्थ काय होतो की पुन्हा पुन्हा समज मल्टिपल सॅम्पलिंग एक्सपेरिमेंट झाले तर 95 आउट ऑफ 100 आय एम गोइंग टू गेट सेम रिझल्ट. ओके, बट द रिझल्ट विल नॉट बी आयडेंटिकल, ते थोडे जम्प अबाउट होणार. तर त्याला मार्जिन ऑफ एरर 2% आहे. कुठलाही इट्स मोर दॅन गुड. त्यामुळे हा गॅलप गोल्ड स्टँडर्ड आहे. म्हणजे काय? हा, सो गॅलप नावाचं एक स्टँडर्डाइज सर्व्हे प्रॉडक्ट आहे.
बरं. आणि त्यांनी असं हे केलं की साधारणपणे समज 2% मार्जिन ऑफ एरर मध्ये असलं विथ 95% कॉन्फिडन्स, तर तो प्रॉडक्ट इज स्टॅटिस्टिकली तो कोर्टमध्ये उभा राहू शकतो, ओके. हा प्रोडक्ट, राईट? सो आपण प्रयत्न केला आहे की जे जगमान्य स्टँडर्ड्स आहेत त्याला आपण ॲज फार एज पॉसिबल महाराष्ट्र लेवलवरती वी आर 95% कॉन्फिडन्स लेवलवर, आणि 2% पेक्षा कमीच आहे आपला मार्जिन ऑफ एरर, सो वी डुईंग गुड. म्हणजे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की अक्रॉस महाराष्ट्र या सर्वेचा स्प्रेड आहे. आणि आय थिंक सो हे सगळं ऐकल्यानंतर सर्वे का महत्वाचा आहे, आणि आपल्याकडे जरी सर्वेचं उत्तर घ्यायला कुणी आलं नाही तरी याच्यावरनं निर्णय घेणं किंवा याच्यावरनं प्रेडिक्ट करणं का योग्य आहे ते एव्हाना कळलं असावं. आणि खूप जणांना माहिती आहे, पण ज्यांना माहित नसेल त्यांना माहित झालं असावं, हे नक्की. होपफुली येस. आणि अजून एक जस्ट टू हँडल युअर हो. क्वेरी, स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्सचा अर्थ म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही मला विचारलं ना की पुणे डिव्हिजन ह्याचं मला काहीतरी तुम्ही आकडे जे देत आहात, तर आय बी व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट, कारण आय एम स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट ॲट डिव्हिजनल लेवल. पण डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट कंपॅरिझन मध्ये तो आपला स्ट्रॅटिफिकेशन युनिट नाहीये, त्यामुळे स्टॅटिस्टिकली वी मे नॉट बी सिग्निफिकंट देअर, मे नॉट बी. काही जिल्ह्यांमध्ये प्रयत्न केलाय आपण खालतीही मोठ्या सॅम्पल साइजेस घेण्याचा, बट आय थिंक वी आर डुईंग दिस इज वेअर वी आर राईट नाव. ओके, सो आता हा मॅप जो आहे दॅट विल ऑल्सो टेल यू अबाउट द स्प्रेड. सो रुरल एरियाज आणि अर्बन एरियाज यू कॅन सी प्रिटी मच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन सॅम्पलिंग केलंय. अगदी फार फ्लंग एरियाज, सो नंदुरबार, गडचिरोली, सगळीकडे आपल्या युनिट्स टीम्स गेलेल्या होत्या, आणि त्याच्यावरती प्रॉपर म्हणजे बॅक चेकिंग असणं किंवा QC असणं, व्हॅलिडेशन प्रोसेसेस असणं, हे सगळे आपण क्वालिटी कंट्रोलचे चेक्स केलेत. सो सर्वेचं मी म्हटलं तसं गाभा असतो सॅम्पलिंग, आणि तो डिझाईनचा भाग आहे. सो दिस डिझाईन आय थिंक वॉज टेकन केअर ऑफ. क्वेश्चनेअर डिझाईन वॉज ऑल्सो टेकन केअर ऑफ, बट क्वेश्चनेअर प्रॉबब्ली विल स्टँडर्डाइज अक्रॉस टाइम. आणि इम्प्लिमेंटेशन वी टूक केअर ऑफ थ्रू क्वालिटी कंट्रोल. त्यामुळे डिझाईन प्लस इम्प्लिमेंटेशनला आय थिंक वी आर ओके. सो इथं मी क्वालिटी कंट्रोलचा ऍड करतो, कारण माझ्या डोळ्यासमोर ते होत होतं की जवळपास एव्हरी अल्टरनेट और थर्ड रिस्पॉन्डंटला फोन करून आणि तुमच्याकडे हे प्रश्न विचारले का, माणूस आला का, हे सगळं तपासलं गेलं. याच्याशिवाय काही ठिकाणी तिथले परमिशन घेऊन ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे आले की हो खरंच एवढा एवढा वेळ बोलला गेलाय. त्यामुळे ज्याला खोटं उत्तर देणं किंवा डमी सॅम्पल भरणं असं नक्की काही या डेटात नाहीये, जे मी माझ्या डोळ्यानं ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. सो प्रत्येक दृष्टीने ना डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन दोन्हीला स्ट्रेंथन करण्याचा खूप प्रयत्न आपण करत होतो. ओके, आता जे सॅम्पल मिळालं म्हणजे बिफोर गोईंग इन टू इकॉनॉमिक डायमेन्शन्स वगैरे, जो काही सॅम्पल आपल्याकडे आहे 3200चा, तो महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करण्यायोग्य सॅम्पल आहे का हे बघण्याकरता मी क्विकली, फार याच्यात जाऊया नको कारण आपण मेन सर्वे रिझल्ट बघायला पाहिजेत. इथं मी ऍड करतो, ज्या ज्या गोष्टी प्रेक्षक हो तुम्हाला असं वाटतं की अजून डिटेल समजून घ्यायला, ऐकायला, पाहायला हव्यात, तर यासाठी याचा डिटेल्ड रिपोर्ट आपण रिलीज केलेला आहे. तो तुम्ही आपल्या वेबसाईटवरून thinkmh.com वरून घेऊ शकता, किंवा थिंक क्लबचा जो नंबर आहे त्याच्यावरती थिंकएमएच असा मेसेज पाठवून तुम्ही तो रिपोर्ट मिळवू शकता. आणि देन जे आता असं वाटतं की याची मला अजून माहिती पाहिजे, यू कॅन रीड. येस. ऍब्सोल्युटली. सो सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स हे आपण मगाशी बघितलं की कोकण आणि पुणे याच्यामधून आपण जास्ती सॅम्पलिंग केलं. टक्क्यांमध्ये सांगायचं तर साधारणपणे 27% सॅम्पल हे कोकणातून ड्रॉ केले, 21% सॅम्पल पुण्यातून, 17% सॅम्पल मराठवाडा, अँड सो ऑन सो फोर्थ. सो दॅट इज व्हॉट द पाय इज टेलिंग अस. रुरल अर्बन स्प्रेड बद्दल पण थोडंसं बोलते. आता जो 2011चा सेन्सस आहे, अँड वी डोंट हॅव अ सेन्सस आफ्टर दॅट, त्यामुळे त्या सेन्ससला कितपत म्हणजे बेंचमार्क मानायचा हा एक प्रश्न आहे बरं का. पण तरी सुद्धा त्या सेन्ससमध्ये महाराष्ट्रामध्ये अर्बनाइज्ड पॉप्युलेशन 45% असं आलेलं होतं, आणि आपण नेहमी म्हणतो इट्स वन ऑफ द मोस्ट अर्बनाइज्ड स्टेट्स ऑफ इंडिया. आता इन्फॉर्मली बरेच इकॉनॉमिस्ट म्हणतात की 50%च्या पुढे अर्बनायझेशन हे गेलं आहे, शेअर गेलाय. सो मला हे आवर्जून सांगायचं आहे की आपल्याकडे सुद्धा आपण 50-50 रुरल अर्बन प्रपोर्शन मेंटेन केले, सो दॅट इट इज रिफ्लेक्टिव्ह ऑफ द रियालिटी ऑफ महाराष्ट्र. आणि ह्याच्यामध्ये अर्बन रुरल तुम्हाला बघता येईल डिव्हिजन वाईज आपण कसं कव्हरेज केलं होतं. त्याच्यामध्ये कोकण स्टँड्स आउट, आणि दॅट इज ऑब्व्हियस, कारण कोकणमध्ये मुंबई, सबर्बन मुंबई, ठाणं हे आणि त्या सगळ्या कॉर्पोरेशन सबर्बन मुंबई मधल्या हे सगळं असल्यामुळे ऑफकोर्स तिकडे 11 महापालिका आहेत टोटल. सो तिकडे अर्बन रेशो आपला जास्त आहे. ओके, आता आपण थोडंसं मेल फिमेल एज हे सगळं बघू. तर ह्याच्यामध्ये मी थोडं जेव्हा हाऊसहोल्ड पर्यंत आपण पोहोचतो आणि हाऊसहोल्ड रिस्पॉन्डंट चूज करतो, तर तिकडे मी थोडं कोटा बेस्ड सॅम्पलिंग सांगितलं होतं टीमला करायला. कोटा बेस्ड सॅम्पलिंग म्हणजे
मेल फिमेलचा प्रपोर्शन साधारणपणे चांगला दिसावा, कारण महाराष्ट्रामध्ये पर 1000 मेल्स आपल्याकडे 929 महिला असा प्रपोर्शन आहे. सो एक अगदी 50-50 नाही, पण 60-40 मेंटेन करावं, आणि ते आय थिंक बऱ्यापैकी आपण केलंय. सो 58-42 आपला मेल फिमेल प्रपोर्शन येतो. आपल्याकडे 40 वर्षाहून कमी म्हणजे युथ काय म्हणतंय, ह्या एक सेगमेंटमध्ये बराच इंटरेस्ट असतो सगळ्यांना. स्पेशली त्यांचे पॉलिटिकल विचार हे सिनियर्स पासून वेगळे आहेत का, कसे आहेत, हे इतके सेगमेंटेशनला मस्त आहेत ना इश्यूज. तर तिकडे पण आपण बघतोय की सॅम्पल आपलं 50-50 म्हणजे 46 इज सिनियर्स आणि 54% लेस दॅन 40 इयर्स असं आहे. एज्युकेशन कंपोजिशन पण आपलं खूप इंटरेस्टिंग आलंय. 5% अशी लोक आहेत दिस ग्राफ ज्यांनी शालेय शिक्षणच घेतलं नाही किंवा जे निरक्षर आहेत. Right. पण शाळेत गेले म्हणजे मे बी 6वी पास आहेत, 10वी पास आहेत, आय डोंट नो, असे 31% लोक आहेत. कॉलेजमध्ये गेले, पुन्हा 11वी पास करून कॉलेज सोडलं किंवा ग्रॅज्युएट झाले, असे 58% लोक आहेत आणि 6% पोस्ट ग्रॅज्युएट. सो आय थिंक महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन सिस्टीम आता आपण जी बघतोय की ग्रॅज्युएशन पर्यंत जाण्याचा कल आहे. सो आय थिंक दिस इज ओके. आय एम ओके विथ द कंपोजिशन वी आर गेटिंग. हा जो मुद्दा आहे हा मला अधिक डिटेल तुम्ही सांगावा अशी विनंती आहे. जरी आपण अजून सॅम्पलिंग मध्येच असलो तरी ACC सोशल इकॉनॉमिक कॅटेगरी क्लासिफिकेशन हे नक्की काय आहे? मीडियातली लोक आम्ही ते TV साठी न्यूजपेपरसाठी समजून घेतो, पण अदरवाईज ते माहीत नसतं आणि आपण ते कसं तपासतो? आता काय ना, बऱ्याच सर्व्हिसमध्ये हा एक प्रश्न विचारला जातो की तुमचं इन्कम किती? कोण उत्तर देणार? कोण म्हणजे खरं बोलणारच नाही ना. हा एक क्वेश्चनच असा आहे की यू आर आस्किंग फॉर अ रॉंग आन्सर. तर त्यामुळे इंडियन रीडरशिप सर्व्हेचं जे मॉड्यूल आहे IRSचं, तर त्यांनी ना शेवटी आपण इन्कम कोणाचा विचारतो कशाला? आपल्याला काही खोचकपणे त्याच्या इन्कममध्ये रस नाहीये, पण आपल्याला वर्गीकरणात रस असतो की अमुक एक इन्कमची लोक वेगळ्या पद्धतीने पॉलिटिकल डिसिजन्स बद्दल विचार करतात का? हा वर्गीकरणाचा भाग आहे. तर वर्गीकरण करण्याकरता मला इन्कमच पाहिजे असं नाही, मला इन्कम प्रॉक्सी पण चालते. ओके. है ना? वर्गीकरण झाल्याशी काम आहे ना. मग आपण करेक्ट विचार करून इन्स्टेड ऑफ आस्किंग फॉर इन्कम डिटेल्स, ज्या मला एनिवे मिळणार नाहीयेत, आपण वेगळा प्रश्न विचारतो. तर हे जे मॉडेल आपण राबवलं आपल्या सर्व्हेमध्ये, दिस इज IRS मॉडेल. आपण काही रिइन्व्हेंट म्हणजे नवीन काही आपण त्यांचं उचललं, कारण इट इज टाइम टेस्टेड. बरोबर. IRS मॉडेलमध्ये ते काय करतात, CWE म्हणजे जो चीफ वेज अर्नर असतो घरातला, मेन करता जो असेल, तर त्याचं एज्युकेशन आणि त्या घराण्याकडे असलेली मालमत्ता, त्याच्यामध्ये 11 मालमत्तांचा समावेश आहे. अगदी म्हणजे वीज, पंखा, LPG पासून ते TV, AC, 4 व्हीलर्स, लॅपटॉप्स आणि इंटरनेट पर्यंत देर इज 11 ॲसेट्स. तर आपण लोकांना फार सिम्पल क्वेश्चन विचारला होता की ह्यापैकी तुमच्याकडे किती ॲसेट्स आहेत? आता सिम्पल आहे तुम्हाला समजून गेला. एखादा परिवार समज असा असेल ज्याचा जो चीफ वेज अर्नर आहे तो 4थी पास आहे आणि त्याच्याकडे निव्वळ 3 ॲसेट्स आहेत, तर ह्या परिवाराची वल्नरेबिलिटी ऑब्व्हियसली खूप हाय आहे आणि ह्यांचं वर्गीकरण सोशो इकॉनॉमिक क्लासिफिकेशन C मध्ये होतं. सो दिस इज ॲज पर IRS मॉडेल. इट इज टाइम टेस्टेड, अनन्य वर्ष हे टेस्टेड आहे आणि याच्यातून उत्तम सेगमेंटेशन रिझल्ट मिळतात. सिमिलरली एखाद्या घरात समज चीफ वेज अर्नर विचार करा, CA आहे, प्रोफेशनल डिग्री आहे त्याच्याकडे आणि 11च्या 11 इन्क्लुडिंग इंटरनेट त्याच्याकडे मालमत्ता आहे, तर ऑफकोर्स हे स्ट्रॉंग हाऊसहोल्ड, स्ट्रॉंग म्हणजे सोशो इकॉनॉमिकली स्ट्रॉंग हाऊसहोल्ड आहे, त्याचं आपण वर्गीकरण A कॅटेगरीमध्ये करतो. B जो वर्ग आहे ज्याच्यामध्ये 50% आपल्याला लोक दिसत आहेत, तर इज दिस द मिडल क्लास ऑफ इंडिया? आय एम लिटल हेजिटंट टू से दॅट, कारण ह्याच्यात इन्कम कॅटेगरायझेशन नाही. पण तरी सुद्धा हा मिडल क्लास आहे. आय टेल यू कसा. हा 50% आहे ना, हा खूप हेट्रोजिनस आणि खूप इंटरेस्टिंग क्लास आहे इथे मधला. ह्याच्यामध्ये ना असे पण हाऊसहोल्ड आहेत ज्यांच्याकडे मे बी 10 त्या ॲसेट्स असतील 11 पैकी, आणि ज्यांचा ग्रॅज्युएट चीफ वेज अर्नर असेल. पण असेही असू शकणार आहेत ज्यांच्याकडे मे बी 6 ॲसेट्स आहेत, पण त्यांचा जो चीफ वेज अर्नर आहे ना तो आता CA झाला, तो कमवायला लागलाय अँड सो ऑन सो फोर्थ. सो B मध्ये आपल्याला हेट्रोजिनिटी खूप मिळते वेन यू क्रॉस द एज्युकेशन पॅटर्न विथ द ॲसेट पॅटर्न. सो हा 50% आपला जो आहे ना हा खूप फ्लुइड, अतिशय डायव्हर्स आणि डायव्हर्स विचारांचा महाराष्ट्र असा पॉप्युलेशन मध्ये आहे आणि आपल्या सॅम्पलमध्ये पण तो बरोबर 50%ला पडतो आहे. सो अगेन लेट मी रिपीट, दिस इज नॉट इन्कम क्लासिफिकेशन, दिस इज प्रॉक्सी फॉर इन्कम सोशो इकॉनॉमिक क्लास. यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुम्ही 11चा 10 म्हणालात. आमची सर्वे होत असताना खूपदा चर्चा होत होती आणि माय गेस वॉज की वॉशिंग मशीन हा असा एलिमेंट असेल की जो कदाचित खूप जणांकडे नसेल, डिस्पाइट बिईंग इन अप्पर मिडल क्लास और रिच क्लास. कारण
त्याचा ट्रेंड आता गेल्या काही वर्षात आलाय. तर त्याच्या संदर्भातही काही डेटा आहे, तो आत्ता इथं या डिस्कशनचा भाग नसल्यामुळे आम्ही चर्चा करत नाही आहोत. पण रिपोर्टमध्ये नक्की आहे की कुठला सेगमेंट किंवा कुठल्या गोष्टीची खरेदी कमी जास्त होतीये डिस्पाईट युअर एज्युकेशन इज हाय. ती इंटरनेट आहे, वॉशिंग मशीन आहे का आणि काय आहे? त्याच्याबद्दल क्युरिओसिटी असेल तर रिपोर्टमध्ये ते वाचता येईल. आपण पुढे जाऊया. सो पुढचं सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे धर्मानी आणि जातीनी आम्ही करत होतो सॅम्पलिंग. त्याच्यामध्ये इतकं इंटरेस्टिंग आलंय ना, आता हे जे रिलिजन बेस्ड सॅम्पलिंग आलंय ते इट्स व्हेरी क्लोज टू महाराष्ट्र रिप्रेझेंटेशन ऑफकोर्स 2011 सेन्सस. बरोबर. त्याच्यामध्ये महाराष्ट्राला हिंदू पॉप्युलेशन 80% होतं आणि मुसलमान पॉप्युलेशन त्याच्यामध्ये 11.5% दाखवलेलं हो. आहे. बुद्धिस्ट पॉप्युलेशन थोडं कमी दाखवलंय. आपल्या सॅम्पलमध्ये थोडं जास्ती आलंय. मुसलमानांचं थोडंसं प्रपोर्शन वाईज कमी आलंय. बट आय थिंक वी आर इन लाईन. म्हणजे खूप डिव्हिएशन नाहीये फ्रॉम द पॉप्युलेशन सेन्सस दॅट वी हॅव. सिमिलरली कास्टवरती सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल आले. आय वुड से थोडंसं स्केड्युल्ड ट्राईब्स आणि VJNTला कमी आहे जर असं ॲज कम्पेअर टू हे, आणि ओबीसी जर आय थिंक मे बी 2-3% जास्ती. बट आय थिंक ओव्हरऑल अगेन आय वुड से की फार डिव्हिएशन नाहीये. हे ऍक्सेप्टेबल लेवलला आहे. सो मी मनातून ना शांत होते हे बघितल्यानंतर की येस, आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय का, तर हो नक्की हा महाराष्ट्र आहे आणि याच्याबद्दल आपण बोलतोय. ग्रेट. वी आर सो दॅट गिव्हज अस कॉन्फिडन्स टू जे काही आपण सांगतोय ते खरंच महाराष्ट्राचं आहे. ऍब्सोल्यूट. आता आपण आपल्या Economy. येस आपल्या मेन प्रश्नाकडे येतो की आर्थिकदृष्ट्या लोकांचं जीवन हे जरा बरं झालंय का. बरोबर. हा आपण वेगवेगळ्या अँगल्सनी ह्या डायमेन्शनकडे बघत होतो. तर मी सर्वे रिझल्ट्स मध्ये आता जाते. आतापर्यंत आपल्याकडे सर्वे रिझल्ट्स बद्दल आपण बोललो बरोबर. नाही आहोत. आता आपण हात घालतोय ऍक्च्युअली महाराष्ट्र समजून घेण्याकरता. हो. आता पहिला मुद्दा होता की तुमची सध्याची इकॉनॉमिक स्टेटस कशी आहे. गेल्या वर्षीपेक्षा तुमचं उत्पन्न वाढलं, कमी झालं, सेम राहिलं, काय झालं बुवा. आता हा जो ग्राफ आहे, थोडासा ग्राफही क्लिष्ट आहे म्हणून सांगते. लाल जी लाईन आहे त्याच्या उजवीकडे आपण पाहिलं ना, हो. तर आपल्याला असं दिसतंय की 39% लोक आपल्याला असं सांगतायत की गेल्या वर्षीच्या मानाने आमचं राहणीमान बेटर आहे, बरं झालेलं आहे. हे 40% जवळजवळ महाराष्ट्र आपल्याला सांगतं. वर्स झालं किती जण म्हणतात? 23% म्हणतात. है ना. आता तुम्हाला इकडे एक मुद्दा सांगते बरं का, जो मोस्ट इकॉनॉमिस्ट ना पटकीने वापरतात, मनातल्या मनात ज्या होतात गोष्टी त्या सांगते. आम्हाला ना डेटा दिल्यानंतर नेट गेन बघण्याची नॉर्मली खूप सवय असते. बरं. दॅट का? मीन्स का, कारण ना डिफरन्स जो रेंज डिफरन्स असतो ना तो नेट गेन मध्ये कॅप्चर होतो. जितका नेट डिफरन्स जास्ती तितकी इनइक्वालिटी जास्ती त्या डेटामध्ये. राईट. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये काय होतंय, समज 40% लोक म्हणतात की माझं राहणीमान बरं झालं जास्ती गेल्या वर्षीपेक्षा, आणि समज 23% लोक म्हणतात की ते वर्स झालं, तर याचा अर्थ असा होतो की 17% नेट गेन पॉझिटिव्ह आहे. म्हणजे महाराष्ट्र इज पॉझिटिव्ह. 17% लोक पॉझिटिव्ह आहेत की येस माझं. आता ही तुमची हेडलाईन आहे का? आय वुड से येस. पण माझ्या दृष्टीने ऍक्च्युली म्हणाल ना तर नेट गेन पेक्षा ह्या पर्टिक्युलर डेटामध्ये मला असं दिसतंय की सेम म्हणणारी लोक 37% आहेत. आणि आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन दी 37%. की कोण आहेत बुवा, असं सारखा विचार केला. कारण ना हे म्हणतात आमचं वर्सही नाही झालं, पण देन आमचं बेटरही नाही झालं. याचा अर्थ असा काय, एक असा अर्थ होतोय ना विनायक, की जरा पण शॉक लागला ना कुठलाही, बरं का, एल निनोनी पाऊस नाही आला, महागाई वाढली, तेल येईन असं झालं इराणमधून, ह्या सगळ्याचं हे 37% इतके फ्लुइड आहेत ना की हे पटकिनी आयदर बेटर ऑर वर्स मध्ये जाऊ शकणार आहेत. अँड दिस विल चेंज आवर पल्स. म्हणजे इतका मोठा गट आहे तो जो फ्लुइड आहे. आणि मला असं म्हणजे पुढे आपण बघू हे, पण हेच 37% पॉलिटिकली पण सगळ्यात फ्लुइड असणार आहेत, कारण दे आर ऑन अ वेट अँड वॉच. राईट नाव ते म्हणतात हा आमचं सेम राहिलं, बट आय डोंट रिअली नो आता पुढे जाता काय होणार आहे ना. पण म्हणजे याच्यात दुसरा भाग असाही दिसतो की गेल्या काही वर्षात शॉक लागायचं प्रमाणही वाढलंय. म्हणजे कोविड, मग रशिया युक्रेन, मग काय थोडीशी मंदी, मग आता परत इराण आणि आता एल निनो. सो थोडक्यात महाराष्ट्रातल्या 37% जनतेला शॉक लागल्यानंतर काय होईल याची भीती आहे. भीती आहे, पण तरी आपण नेट पॉझिटिव्ह आहोत 17%. राईट. सो 17% जास्ती लोक म्हणतात की आय एम बेटर ऑफ ऍज कम्पेअर्ड टू वर्स ऑफ. ओके, हा मुद्दा झाला. पण हे काय आपण विचारलं होतं लोकांना की तुमची ओव्हरऑल आर्थिक स्थिती कशी आहे. आता याच्या पुढे जाताना 2 इमिजिएट जे प्रश्न मनात येतात की ठीक आहे, नेट 17% ऍडिशनल लोक म्हणतात की आमची आर्थिक स्थिती सुधारली गेल्या वर्षीपेक्षा. पण क्वेश्चन असा आहे की सिक्युरिटी पण तुम्हाला आहे का? उत्पन्न वाढणं आणि त्या वाढलेल्या उत्पन्नामध्ये सिक्युअर वाटणं
ह्या दोन सेंटिमेंटच्या दृष्टीने तर फारच इंटरेस्टिंग बरोबर. लेयर्स आहेत, राईट? सो इम्प्रूव्हमेंट आहे, बट डू यू हॅव सिक्युरिटी? ह्या एक दुसरी लेयर आपण आतमध्ये शिरतोय आता. आणि दुसरं म्हणजे ही इम्प्रूव्हमेंट ॲज वेल एज सिक्युरिटी म्हणणारी लोक नेमकी कोण आहेत? के म्हणजे शेप रिकव्हरी. हा के शेप आहे का, की हम्म. काय शेप आहे, व्ही शेप आहे, यू शेप आहे? म्हणजे आपण मगाशी बघितलंय ना, SEC A B C आहेत, right? हो. तर ए वाल्यांचं मत आहे का हो की बेटर झालं, की सी वाल्यांचं मत आहे? तर सी वाले म्हणायला लागले ना की वी आर बेटर ऑफ, तर आय बी व्हेरी हॅपी. कारण Right. सगळ्यात वल्नरेबल पार्ट जो आहे पॉप्युलेशनचा तो म्हणायला लागला की हा आमचं उत्पन्न वाढतंय. तर ही खणखणीत ग्रासरूट लेवल रिकव्हरी आहे, राईट? बरोबर. सो आता आपण ह्या सेगमेंटेशन मध्ये जाऊ शकतो. सो लेट्स गो डीपर. राईट. आता सेकंड क्वेश्चन फायनान्शियल स्ट्रेसचा वेध घेणारा प्रश्न होता. हे सिक्युरिटी रिलेटेड प्रश्न आहेत. आणि आपण लोकांना विचारलं की फायनान्शियल स्ट्रेस तुम्हाला कुठल्या गोष्टींमुळे होतो तुमच्या घरगुती पातळीवरती? आणि इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट 65.7% हाऊसहोल्ड, ब्लू बार बघा प्लीज, एकदम हो. एक्स्ट्रीम एंडचा, ते लोक म्हणतात, म्हणजे 65.7% हाऊसहोल्ड्सनी रिस्पॉन्ड केलं आहे की दरवाढ किंवा महागाई हा आमचा प्रश्न आहे. थोडक्यात महागाई आहे. आणि Clear. 2/3 लोकं डीप म्हणतात. सेट महागाई आहे. आणि मला अजून एक जरा क्विकली टेक्निकल गोष्ट सांगते. ह्याची समेशन 100 होणार नाही, कारण आपण मल्टिपल चॉईस म्हणजे Yes. लोकांना सांगितलं होतं की 3 प्रश्न सांगावे आपण म्हणून. तर 66% घरांनी आपल्याला हे सांगितलंय, म्हणजे लोकांनी सांगितलंय की अहो महागाई इज अवर वन ऑफ आवर मेन प्रॉब्लेम्स. फॉलोअर्ड बाय 50% लोक म्हणतात आमचं उत्पन्न कमी पडतंय, म्हणजे महागाईच्या रेस बरोबर आम्ही टिकून नाही शकत आहोत, राईट? सो कमी उत्पन्न हा एक आहे. आणि त्याच्या दोन्हीकडे तुम्ही बघितलं ना, तर मी ग्रीन आणि ब्लू मधून तुम्हाला रूरल अर्बन स्प्लिट देते. आणि हे दोन्हीकडे आय वुड से डीप सेट प्रश्न आहेत. म्हणजे जरी महागाई हा थोडासा अर्बन रिस्पॉन्स आपल्याला जास्ती वाटतोय, पण इट्स ओनली 54%. सो आय वुड से 50-50. म्हणजे दोन्हीकडे आपल्याला हे दिसतंच आहे की आहे महागाई इज अन इश्यू. तिसरा जो मुद्दा आहे ना, शिक्षणाचा खर्च, हा तुम्ही बघितला तर अर्बन रिस्पॉन्स जास्ती आहे, कारण हा थोडासा अर्बन सेंट्रिक मला वाटतं थोडासा प्रॉब्लेम आहे. सेकंड थिंग इज अगदी लहान मुलांचं, म्हणजे आपण पुण्या मुंबईमध्ये बघू की प्रायव्हेट स्कूल्समध्ये पाठवायचं तर शिक्षणाचे ₹1,00,000 वगैरे फी आहे. ज्युनियर केजीला, ज्युनियर हो की केजी. नाही? बट दॅट इज शोन हिअर, दिसतंय यातलं रिफ्लेक्टेड. Absolutely. हा, म्हणजे आपले जे आयडियाज असतात ना की कसा असेल महाराष्ट्र, आय थिंक बऱ्यापैकी हे एक रिफ्लेक्शन त्याच्यातून मिळतंय. थोडेसे आपण खालती गेलो तर बेरोजगारी किंवा कामाचा अभाव, सेकंड लास्ट जो हे आहे ना, दॅट इज कमिंग मोर फ्रॉम रुरल एरिया. तो स्ट्रेस जो रुरल एरियाज मध्ये येतोय तो खूपसा जॉब ऑपॉर्च्युनिटी त्याच्यावर रिलेटेड आपण अजून येतोय. डिगडाऊन करू, कारण Absolutely. ग्रामीण भागात इतकं जास्त येणं, इट मीन्स काहीतरी तरी घडतंय ग्रामीण बघायलाच भागात. लागेल ते, राईट? सो आणि आपण केलंच ते, म्हणजे वी हॅव हो. ड्रिल डाऊन फर्दर ऑन इट. सो आपण थोडंसं अजून फायनान्शियल स्ट्रेसमध्ये, सिन्स बरीच लोक म्हणाली होती की इन्फ्लेशन इज अवर मेन हो. हे, त्यामुळे थोडंसं इन्फ्लेशन डीप डाईव्ह घेऊया. आपण एक लोकांना प्रश्न विचारला होता की गेल्या वर्षीच्या तुलनेत मासिक खर्च जो तुमचा असतो महिन्याचा घरचा, हो. एव्हरीथिंग गोळाबेरीज, राईट. कसा वाढलाय का? 83% लोक, वाढलाच आहे. हा म्हणजे 17 कोण आहेत हे मला पण जरासा क्वेश्चन पडलाय ऍक्च्युली. सो 83% लोक ओव्हरवेल्मिंगली प्रॉब्लेम इथे महागाईचा. सगळे एव्हरीबडी इज एक्सपिरियन्सिंग महागाई इन महाराष्ट्र अक्रॉस द बोर्ड, राईट? ओके. आता कशात आहे महागाई? इम्पॉर्टंट, राईट. सो मला हे पण आता जरा आपला ना टायमिंग ऑफ द फील्ड वॉज ऑल्सो व्हेरी रेलेव्हंट, कारण आय थिंक 13 मेला पहिल्यांदा ती पेट्रोल दरवाढ झाली 4 वर्षांनंतर. सो आपलं सॅम्पल त्या दरम्यानच, म्हणजे बिफोर आफ्टर दोन्ही घेतलेलं आहे. सो हे एक्सपेक्टेड लाईन्सवरती आहे की 55% लोक आपल्याला म्हणाले की फ्युएल, म्हणजे ते LPG असेल किंवा पेट्रोल डिझेल असेल, हो. तर मेन महागाई आम्ही कशामध्ये अनुभवतो आहोत, तर मोस्टली आम्ही फ्युएल्समध्ये, फॉलोड बाय फूड. हा, आणि हे नेसेसिटीज आहेत. म्हणजे आमच्या शास्त्राप्रमाणे आम्ही याला इनइलॅस्टिक डिमांड असं म्हणतो. म्हणजे किंमत वाढल्यानंतर सुद्धा माणूस घेतच राहतो. नेसेसिटीज ज्या आहेत ना, याची डिमांड इलॅस्टिक नाहीये. म्हणजे मस्ट हॅव आणि गुड टू हॅव म्हणतो, मस्ट हॅव, मस्ट गुड टू हॅव, एक्झॅक्टली. तर त्यामुळे फ्युएल आणि फूड ह्याच्यामध्ये दरवाढ झाल्यामुळे, सो आपण ते 3 इंडिकेटर्स समज एकत्र केले की 65% हाऊसहोल्ड्स आर सेइंग की महागाई इज वन ऑफ अवर मेजर मुद्दा. 83% हाऊसहोल्ड्स आर सेइंग की गेल्या वर्षीच्या प्रमाणात ह्या वर्षी वाढलेली आहे. आणि इथे मोस्टली रिस्पॉन्सेस आपल्याला असे मिळालेले आहेत की म्हणजे नेसेसिटीज मध्ये ती वाढलेली आहे महागाई. सो ह्या सगळ्यामुळे ना वल्नरेबिलिटी वाढलेली आहे, हा एक सेन्स येतो आपल्याला. म्हणजे
आपण विचारत जातो तेव्हा. राईट. ह्याचा अर्थ इकॉनॉमिक सेंटिमेंटशी आपण कनेक्ट करणार आहोत ना, त्यामुळे त्या इकॉनॉमिक सेंटिमेंटला म्हणजे खूप खणखणीत आहे का, तर आता मी म्हणेन या स्टेजला जरी 16% नेट गेन पॉझिटिव्ह असलं तरी देर आर ऑल्सो स्ट्रेस एरियाज, आणि ते ऑब्व्हियसली त्या ह्याच्यामध्ये क्वांटिफाय व्हायलाच पाहिजे, म्हणजे आपण तो तसाच इंडिकेटर तयार केलाय. राईट, पुढे जायचं. हो. ओके, सो हा, सगळ्यात नोकऱ्या. सो आय थिंक जॉब सिक्युरिटी म्हणजे हा फायनान्शियल स्ट्रेसशी कनेक्टेडच मुद्दा आहे, की मला एकतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत का, आणि जो माझ्याकडे जॉब आहे किंवा मी जे काही काम करते पोटा पाण्याकरता, तर ते काम टिकून राहण्याची शक्यता आहे का हो. हा ऑब्व्हियसली दिस इज अ फायनान्शियल स्ट्रेस इंडिकेटर. राईट, सो आता पहिलाच मुद्दा आपण बघूया. आपण लोकांना सांगितलं होतं की जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या लोकल एरियामध्ये कशा आहेत. आता जो डावीकडचा डायग्राम आहे त्याच्यातला खालचा जो बार आहे ना, दॅट इज गिव्हिंग यू द टोटल नंबर, आणि त्याच्यामध्ये इतकं इंटरेस्टिंग आपल्याला दिसतंय की 52 किंवा 53% आय वुड से लोक म्हणतात की माझ्या एरिया लोकल एरियामधल्या नोकऱ्यांची ऑपॉर्च्युनिटी वाईट आहे. दॅट्स ओव्हरऑल सॅम्पल 53% कम्पेअर्ड टू 10% किंवा 11% जे म्हणतात की बरी आहे. है ना. आता इमिजिएटली हे कोणाला चांगली आहे वाईट आहे, आता आपल्याकडे सेगमेंटेशनचं पॉवर आली कारण वी हॅव गॉट द डेटा. राईट, सो मी एबीसीनी सेगमेंट केलं. आता एबीसीनी तुम्हाला दिसतच आहे की तो जो डार्कर बार आहे ना तो मोठा मोठा होत चालला, म्हणजे बॅड ए मध्ये जितकं लोक म्हणतात की वाईट आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज, त्याच्यापेक्षा बी सेगमेंटचे जास्ती वाईट रिपोर्ट होत आहेत, आणि सी मध्ये सगळ्यातच वाईट आहे. तर दिस इज बॅड न्यूज, कारण वल्नरेबल सेगमेंट इज सेइंग की मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिसत नाहीत मार्केटमध्ये. हो ना. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की आम्ही नेट नॉर्मली बघत असतो, तर इथे तुम्हाला नेट दिसेल. सो दिस इज द जॉब ऑपॉर्च्युनिटी गॅप, म्हणजे मी बॅड मायनस गुड केलंय. ओके, आता एबीसी क्लासिफिकेशनचं तुम्ही बघितलं तर ए मध्ये ती गॅप 25%, ती किती वाढते बघा, 45% आणि 47%. व्हॉट इज दिस टेलिंग यू की बॅड म्हणणारी लोक सी मध्ये गुडपेक्षा 47% लोक जास्ती आहेत. राईट, सो दिस इज बॅड न्यूज, म्हणजे हे वल्नरेबल सेगमेंटमध्ये ना प्रॉब्लेम आहे हा, आणि दिस इज ऑल्सो टेलिंग मी की अनइक्वल ग्रोथ आहे महाराष्ट्रामध्ये, की जे 16% म्हणालेत ना की माझं उत्पन्न वाढ. मुलाखतीतनं तो शब्द ऐकलेला के शेप तो डेटातनं प्रूव्ह होताना दिसतोय तरी त्या जाताना. तो अजून एक प्रश्न आपण सॉरी ह्याच प्रश्नावरती आपण अजून एक सेगमेंटेशन घेतलं रुरल अर्बनचं, आणि अगेन किती स्टार्क आहे पहा हा डेटा. इट इज टेलिंग यू की ग्रामीण भागांमध्ये 63% लोक म्हणतात की जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत चांगल्या कम्पेअर्ड टू अर्बन एरियाज. त्यामुळे ही इनइक्वालिटी आता 2 सेगमेंट्समध्ये आपल्याला दिसते. एकतर एबीसी मध्ये प्रॉब्लेम म्हणजे स्ट्रेस इंडिकेटर्स आर शार्पर ॲट सी, आणि ग्रामीण आणि अर्बन मध्ये स्ट्रेस इंडिकेटर्स आर शार्पर इन ग्रामीण. पॉलिसीसाठी सुद्धा जेव्हा सरकार विचार करतं ना तेव्हा हे वल्नरेबिलिटी इंडेक्सेस त्यांना महत्वाचेच असतात. म्हणजे मी यातनं असा अर्थ काढतोय की शहरी मध्यम वर्ग व अबो त्यातल्या त्यात बरा फेअर करतोय, ग्रामीण गरीब आणि निम्न मध्यम वर्गापेक्षा. अगदी बरोबर, अगदी बरोबर, परफेक्ट. आणि रुरल अर्बन मधली तर तुम्ही गॅप बघितली ना तर इट इज सो स्टार्क. रुरल एरियाज मधली नेट गॅप इज 54.8%, whereas net gap in urban areas is 30%, which is also high, पण ह्याच्यामध्ये म्हणजे ऑलमोस्ट डबल जातीये रुरल मध्ये. बरोबर, 2 महाराष्ट्र आहेत, एक अर्बन आणि एक रुरल. आता आपण अजून खूप महाराष्ट्र बघणार आहे. आता हे थोडा हीट मॅप केला होता या, विच इज इंटरेस्टिंग, कारण पटकीनी कळतं आपल्याला जास्त डेटामध्ये जायचं नसेल तर. आता जे लाइटर कलर्स आहेत येलो वगैरे ते आपल्याला सांगताय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आर गुड, आणि नो सरप्राइजेस कोकण आणि पुणे. का, कारण त्याच्यात मुंबई, सबअर्बन मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, राईट, ऑल ऑफ दिस, म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत असं लोकांनी रिपोर्ट केलं. अगेन प्लीज अंडरस्टँड सेंटिमेंट आहे. येस, सेंटिमेंट आहे, पण व्हेरी लॉजिकल. व्हेरी लॉजिकल. आपण असं म्हणतो की मुंबई, पुणे, नाशिक ट्रायंगल आहे, आणि नाशिक इज ऑल्सो फेअरिंग नॉट बॅड. नॉट बॅड. अमरावती इज द गुड सरप्राईज. अमरावती अनेक इंडायसेस वरती पॉझिटिव्ह आहे बरं, सेंटिमेंट वाईज दे आर व्हेरी पॉझिटिव्ह. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तिसरा नंबर ऍक्च्युली मला वाटतं अमरावतीचा लागतोय या हीट मॅपनुसार. या, सो व्हॉट इट मीन्स इज अमरावती इज ऑल्सो पॉझिटिव्ह इन टर्म्स ऑफ जॉब. पण यू आर राईट, म्हणजे नाशिक इज नॉट बॅड. सो पश्चिम भागामध्ये कॉन्सन्ट्रेटेड ग्रोथ आहे पुन्हा. सो येट वन मोर थिंग, तुम्ही जसं मगाशी म्हणालात ना की रुरल आणि अर्बन मध्ये, एसईसी एबीसी मध्ये, आणि पश्चिम आणि पूर्वेमध्ये अगेन यू कॅन सी ऑल ऑफ दीज पार्ट्स. आणि मराठवाडा अँड विदर्भ आर द लास्ट टू. विदर्भ म्हणजे नागपूर डिव्हिजन, ईस्ट विदर्भ. प्रत्येक रिजन वेगळा ऍक्ट होतोय. ऍब्सोल्युटली.
आणि जितकं आपण पुढे जाऊ ना तितकं आपल्याला कळेल की हे इतकं लेयर्ड अनालिसिस आहे ना हा. म्हणजे वेगळ्या वेगळ्या लेयर्स बाहेर येतात. ते एकावर 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 एक सेट केलं ना की एक म्हणजे मग लेयर्ड अंडरस्टँडिंग होतं महाराष्ट्राचं, जी एक इकॉनॉमिक रियालिटी आहे ना. असं काही गुड बॅड अगली असं नसतंच ना. तर त्यामुळे ह्या लेयर्स मधून आपण जरा डिस्कवर करू कसा हे राज्य बदलतंय. ओके, इतका वेळ आपण जॉब ऑपॉर्च्युनिटी बघितली. आता आपण जॉब सिक्युरिटी बद्दल विचारतोय. म्हणजे आपण लोकांना विचारलं होतं की सध्याचं जे उत्पन्न आहे ते टिकून राहण्याबद्दल काय वाटतं आपल्याला, टिकून राहील का? आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम एरिया आहे. टोटल सॅम्पलचं सांगते तुम्हाला. 47.5% लोक म्हणाले की माझं उत्पन्न मे बी नाही टिकून. मेजर स्ट्रेस ना. सो हा अजून एक वल्नरेबिलिटी पॅटर्न येतोय की आत्ताला मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज तेवढ्या नाही आहेत आणि उत्पन्न मे बी टिकून न राहण्याची पण मला भीती आहे. आणि वेन आय कंबाईन दिस टुगेदर व्हॉट इट टेल्स मी इज ऑफकोर्स माझी सॅलरी ग्रोथ एवढी होणारच नाही, कारण ऑपॉर्च्युनिटीजच नाही आहेत तेवढ्या. आता टिकून राहणं महत्वाचं आहे. हा, आणि सॅलरी ग्रोथ समज होत नसली तर आपण जे स्ट्रेस एरियाज बघितले होते की कमी उत्पन्न, माझं उत्पन्न इज नॉट कीपिंग पेस विथ द इन्फ्लेशन, ही सगळा आता नरेटिव्ह आपल्याला आपण बांधायला लागतो कुठेतरी हा डेटा बघत बघत. करेक्ट. सो बॅड, अनफॉर्च्युनेटली सिक्युरिटी बद्दल चांगला अभिप्राय नसलेली लोक 48% आहेत. 31% लोक, 32% लोक म्हणतात की येस आय एम फेअरली सिक्युअर. आणि माझा अंदाज आहे की दोज वुड बी मे बी सॅलरीड क्लासेस, mostly urban, mostly SEC A and B. Let's see what the data tells. So another interesting segment जो आपण काढू शकलो was by occupation. ओके, कारण आपण लोकांना विचारत होतो त्यांचा ऑक्युपेशन प्रोफाईल साधारण बिल्ड करायला. आता हे 3 जे कॉलम्स आहेत, पहिला कॉलम आहे सॅलरीड क्लासेस, सेकंड कॉलम आहे स्वयंरोजगार सेल्फ एम्प्लॉईड, आणि थर्ड जे रोजंदारीवरती राहतात डेली वेज अर्नर्स. सो वल्नरेबिलिटी आणि इन्फॉर्मॅलिटी वाढत चालली. सेल्फ एम्प्लॉईड मध्ये ना पटकीने आपल्याला असं वाटतं नाही सेल्फ एम्प्लॉईड का जास्ती वल्नरेबल असतील, कारण मे बी तुम्ही उद्योजकांबद्दल विचार करत असता. पण सेल्फ एम्प्लॉईड वुड ऑल्सो मीन एखाद्याची वडापावची गाडी असू शकते है ना. सेल्फ एम्प्लॉईड इज नॉट ऑलवेज तगडे बिझनेसमॅन इज व्हॉट आय एम ट्राइंग टू से हिअर, राईट. सो लेट्स थिंक अबाउट दॅट. फाईन. आता आपण विचारलं लोकांना की जॉब सिक्युरिटी बद्दल काय वाटतं तुम्हाला, तर इन्कम माझं सिक्युअर आहे असं सॅलरीड क्लासेसमध्ये 36% लोक म्हणतात. सेल्फ एम्प्लॉईड मध्ये लोक म्हणतात की माझा हा धंदा चालू राहील असं 32% लोकांनी सांगितलं, आणि 20% डेली वेज अर्नर्स म्हणतात दॅट आय एम फीलिंग सिक्युअर अबाउट टुमॉरो. अगेन के शेप, एव्हरीवेअर के शेप. आणि कन्व्हर्सली त्याची मिरर इमेज वरती आपल्याला इनसिक्युरिटीमध्ये दिसते, आणि यू कॅन सी कशी इनसिक्युरिटी वाढत चालली, राईट. 36% विद इन सॅलरीड क्लासेस, 53% केवढा जम्प आला तो सेल्फ एम्प्लॉईड, आणि 62% इन डेली वेज. इट्स व्हेरी स्केरी. तुमच्या त्या गॅपच्या रूल नुसार तर हे काहीच्या काही आहे. सो जॉब ऑपॉर्च्युनिटी इज लिटल वीक, जॉब सिक्युरिटी नॉट व्हेरी गुड, वल्नरेबिलिटीचं चित्र उभं राहतं, राईट, आपल्यासमोर. ठीक आहे, आता ह्या वल्नरेबिलिटीमध्ये मदत काय करतं आपल्याला, आपलं सेव्हिंग करतात. म्हणून एक पुढचा प्रश्न असा पण होता की तुम्ही नियमित स्वरूपाने किंवा कधी का होईना जमेल तसं सेव्हिंग करता का. तर आपण दोघेही ह्या मातीतले असल्यामुळे आय थिंक यू विल अग्री विथ मी की महाराष्ट्रीयन्स सेव्हिंग करतात. त्याप्रमाणे डेटानी मला सांगितलं की 60% महाराष्ट्र आयदर अगदी नियमित रूपाने किंवा अधूनमधून सेव्स रेग्युलरली ऑर फ्रॉम टाइम टू टाइम. मग लगेचच प्रश्न आला की मग SEC क्लासिफिकेशन मध्ये कसं सेव्हिंग होतं. तो प्रॉब्लेम हा आहे की आम्ही सेव्हिंग करू शकत नाही. हा आपण समज कॉलम चार्ट बघितला ना, तर हा ABC कॉलम आहे. तर C कॉलम मध्ये सगळ्यात भयावह स्टॅटिस्टिक हे आहे की 52% लोक, म्हणजे अर्ध्याहून जास्त C कॅटेगरी मधली लोक म्हणतात की मला सेव्हिंग करताच येत नाही. आय एम पुटिंग दॅट टुगेदर विथ दॅट डेली वेज अर्नर स्टोरी दॅट वी सॉ अर्लियर, कारण तो ओव्हरलॅप असणार आहे या सेगमेंटमध्ये. आणि इथे 52% लोक म्हणतात की यु नो नॉट डुईंग वेल, म्हणजे सेव्हिंगच करता येत नाही. हेच तुम्ही ए मध्ये गेलात तर जवळजवळ 70% लोक आपल्याला सांगतात की हो मी नियमित स्वरूपाने किंवा अधूनमधून का होईना आय सेव्ह. नेक्स्ट क्वेश्चन जो विचारला होता ऑब्व्हियसली की प्रेफर्ड सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट काय, पुन्हा महाराष्ट्राचे आहोत आपण दोघे, त्यामुळे आपल्याला दोघांनाही हे लगेचच पटेल. बँक प्रोडक्ट्स मध्ये प्रचंड विश्वास आहे महाराष्ट्राचा. सो 60%, इनफॅक्ट मला ते थोडं कमी वाटलं, आय वुड हॅव एक्सपेक्टेड लिटल बिट मोर, बट 60% लोकांनी रिस्पॉन्स दिलाय की बँक प्रोडक्ट्स मध्ये आम्ही सेव्हिंग करतो, फॉलोड बाय गोल्ड. बरं का, सोनं घेतात महाराष्ट्रीयन्स आणि कॅश. आणि हे पुन्हा मल्टिपल आहे कारण हो हो ऑब्व्हियसली. सो येस, सो ह्याचं समेशन इज मोर दॅन 100.
कम्पेअर्ड टू पण शेअर मार्केट 10% वर नाही. आता नाही. आपण आमच्या सहज सगळे चॅनल जे खूप Yes. इक्विटी बद्दल हो. बोलतात, पण इट्स लेस दॅन 10% येस. in सो Maharashtra. आपण त्याचं स्लायसिंग थोडंसं ना मेट्रो नॉन मेट्रो किंवा अर्बन रुरलनी करूया, बट दोज डिटेल्स आर इन द रिपोर्ट. कारण Yes. थोडं ना इथे किती डेटा लोड करायचा हा पण एक बरोबर. प्रश्न होता जरा. आय एम शुअर ऑलरेडी खूप डेटा हेवी होतंय हे सगळं, बट दिस इज द बेसिक चित्र हो. विच वी आर गेटिंग इन महाराष्ट्र. आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की ठीक आहे 60% लोकांनी सेव्हिंग केलं, अनफॉर्च्युनेटली 40% करूच शकत नाही, त्यापैकी बहुतांशी सगळे सी मध्ये आहेत. सो इश्यू हा पण आहे ना की हे सेव्हिंग तुम्हाला पुरणार आहे का? हा म्हणजे हा विचित्र आहे जरा प्रश्न, अनफॉर्च्युनेट आहे असं विचारायला लागतं. पण आपण हे पण विचारतोय की उद्या उत्पन्नाचं साधन बंद झालं तर जे काही तुमच्याकडे आता बचत आहे ती तुम्हाला किती दिवसापर्यंत साथ देईल? हम्म. आणि वर्गीकरण आपण असं केलं होतं की 1 महिन्याहून कमी, 1 ते 3 महिने, 3 ते 6 महिने किंवा 6हून जास्त. आता जे नंबर्स आले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ओव्हरऑल नंबर वरती तुम्हाला त्या टिकरमध्ये दिसेल की 60% महाराष्ट्र म्हणतोय की आम्ही साधारणपणे 3 महिने राहू शकतो. त्याहून नाही. उत्पन्न बंद झालं असल्यास. ही फारच 3च. मोठी व्हलनरेबिलिटी आहे. फारच मोठी आहे. 60% महाराष्ट्र म्हणतो की 3च महिने आम्ही राहू शकू आणि 10% असे आहेत जे म्हणतात की 6 महिन्याहून जास्ती चालू शकेल. बरं का. आता ह्याच्यामध्ये रुरल अर्बन क्लासिफिकेशन घेतलं तर रुरलची व्हलनरेबिलिटी जास्ती आहे. कारण 31.7% जे आहेत ते म्हणतात लेस दॅन 1 मंथ आम्ही टिकू शकणार आहोत. अर्बनमध्ये हे 21% पण 21% स्टिल क्वाईट शार्प म्हणजे हे आहे. ह्याचं ना खरं उत्तर बघायचं असेल ना तर कुठलं सेगमेंटेशन लावायला लागेल? ABC. हो. करेक्ट जे लावलंच म्हणजे हा डेटा आल्यानंतर यू आर गोइंग टू वर्क विथ दिस. आणि इथे बघा ना केवढं शार्प येतंय चित्र. आता ए कॅटेगरी मधली जी लोक आहेत आपण 6 महिन्याहून जास्ती किती टिकू शकतात? तर ए मधले 25% लोक म्हणतात की आम्ही टिकू 6 महिन्याहून जास्त. तोच आकडा सी मध्ये 1.5% आलाय. बापरे. सो हे खूप डिस्टर्बिंग चित्र आहे खरं तर की दिस इज टेलिंग मी की व्हलनरेबिलिटी इज व्हेरी हाय. रुरल एरियाजमध्ये इट इज एक्स्ट्रीमली हाय कॅटेगरी सी मध्ये. आणि हेच बहुतेक डेली वेज अर्नर्स आहे ज्यांना उद्या मला जॉब मिळेल की नाही याची हामीही वाटत नाही. ओके. सो ऑब्व्हियसली सगळा सेंटिमेंट तो तिकडे म्हणजे व्हलनरेबिलिटी सेंटिमेंट तिकडून येणार आहे. SEC-A अँड अर्बन अँड सॅलरीड क्लासेस मधून प्लस सेंटिमेंट. तिथंच फक्त ज्यांना कर्ज वगैरे खूप असतील किंवा बरोबर. सेव्हिंग नसेल तिथंच त्यांना बरोबर. काही वर्ग असा आहे की जो काही कमी महिने म्हणजे बरोबर येऊ शकेल. आता ह्याच्यामध्ये आपण जे मिस करतो चित्र आणि जे मला नेहमी वाटतं, आता मी ते सर्कल्समध्ये हायलाईटही केलंय की 25.5 अँड 1.5 इतकं स्टार्क दिसतं लगेच. ह्या भानगडीमध्ये ना आपण बी कडे बघायचंच विसरतो बरं का. आणि माझ्या लेखी मी पुन्हा एकदा सांगते मला हा बी कॅटेगरी ना भयंकर इंटरेस्टिंग वाटतो आर्थिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या दोन्ही. कारण द स्टोरी द नॅरेटिव्ह ऑफ महाराष्ट्र विल बी डिक्टेटेड बाय दिस बी कॅटेगरी. कारण मलाही असं दिसतंय की ए मध्ये क्लॅरिटीनं 31% वर्ग आहे की ज्याला ऑप्टिमिझम आहे, ज्याला भलं होईल असं वाटतंय. प्रोबॅबली तो पॉलिटिकली पण तसाच वागेल ते आपण पुढे बघू. सी मध्ये असं आहे की ज्याचा प्रॉब्लेम आहे ते इतकं ऑब्व्हियस दिसतंय आणि तो सिरियस आहे. पण मधला जो आहे तो कुठं जाईल कळत नाही सगळ्याच सेन्सिटर्स बाबतीत. राईट. हा हो. त्यामुळे हा जो मधला आहे ना हे पण 40% लोक म्हणतात 1 महिना पण आम्ही टिकणार नाही बरं का. हम्म. आणि अनदर 20% म्हणतात की 1 ते 3 महिने. म्हणजे है ना? प्रोपॅन्सिटी ऑफ बी टुवर्ड सी इज मोर की ते एक्झॅक्टली. त्यामुळे हा बी जो म्हणजे आय एम सेइंग 40% प्लस 20% साधारण. म्हणजे 60% ह्यापैकी लोक अशी आहेत ना जी फार तर फार 3 महिने टिकू शकतात. सो आज जेव्हा आपण विचार करतो की पाऊस आला नाही, ओके, आणि शेतीची कामं अडकली समज, कर्जाचा बोजा वाढला, तर हा बी सेगमेंट जो आहे ना हा पटकिनी दुसरीकडे जाणार. हां, हे क्वालिटेटिव्ह चित्र. ऑफकोर्स अगेन सॉरी मी पुन्हा हे बोलते हे सेंटिमेंट आहे. अँड द ॲक्च्युअल रिअलिटी ऑन ग्राउंड म्हणजे GDP नंबर्स वगैरे आपण बघितले, ॲक्च्युअल बँकांचे प्रोडक्ट मे बी डिफरंट नंबर्स येतील, बट दिस इज द सेंटिमेंट, ओव्हर रायडिंग सेंटिमेंट. आणि आतापर्यंत आय एम शुअर युल अग्री विथ मी की व्हलनरेबिलिटी खूप आहे सेंटिमेंटमध्ये आहे ना, म्हणजे हा वीकनेस आहेच आहे. ओके. आता ही सगळ्यात इंटरेस्टिंग स्लाइड म्हणजे पुढच्या वर्षाकरता आशा वाटते का की माय इकॉनॉमिक फ्युचर विल बी बेटर? 41% महाराष्ट्र म्हणतो हो माझं वा. भविष्य सुधारणार. म्हणजे मी नेहमी म्हणते कभी पलको पे आंसू है कभी लब पे शिकायत है मगर ए जिंदगी फिर भी मुझे तुमसे मोहब्बत है. दिसतच आहे ते इथे.
है ना. आता ह्याच्याबद्दल पण मी थोडंसं एक वेगळं सांगते बरं का विनायक. ह्याला ना ऑप्टिमिझम बायस म्हणतात आणि हा पब्लिक ओपिनियन सर्व्हेज मध्ये कॉमन असतो. अच्छा. आशावाद असतो. म्हणजे माझे एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स वगैरे सगळं बरोबर, पण हा उद्या छान होईल. उम्मीद पे दुनिया, उम्मीद पे महाराष्ट्र काय बिलकुल बिलकुल. दुनिया का मालूम नाही, महाराष्ट्र हो. पक्का कायम है. ओके. है ना. सो 41% आर सेइंग येस आय विल बी बेटर ऑफ. आणि ह्याचं आपण रुरल अर्बनचं हे घेतलं ना, तर तुम्ही बघाल की ऍक्च्युली जरा समसम चालू आहे. म्हणजे क्रॉस असं नाहीये की रुरल एरियाज मध्ये फार हे येत आहे की नाही माझं काही चांगलं होणार नाही. ते पण बेटर म्हणणारे 41% लोक आहेत. सो व्हॉट आय एम रिअली ट्राईंग टू टेल यू इज, इतका वेळ स्टोरी अशी होती की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सगळी वल्नरेबिलिटी सेंटर्ड आहे. ही स्टोरी आता ह्याचा अजून एक लेअर असा आहे की तरी सुद्धा आशावाद पण तिथे तेवढाच आहे. उद्या माझंच काहीतरी चांगलं होईल. आणि ह्याच्याबद्दल आपण थोडं पुन्हा जरा बोलू बरं का. मला ह्या स्लाइड, कारण मला इतकं हे इंटरेस्टिंग वाटलं हे आल्याबरोबर. एकीकडे मजाही वाटली की अरे जे आपल्याला सांगितलंय आजपर्यंत की ऑप्टिमिझम बायस असतो तो असा समोर येईल असं वाटलं नव्हतं. तर तो दिसलाच समोर डेटामध्ये. आणि हा टोटल म्हणजे हे गोळाबेरीज नटशेल अनालिसिस आतापर्यंत कसा दिसतो आहे आजचा महाराष्ट्र डेटा स्लाइड्स मधून, राईट. सो हे सगळं आता नटशेल. आपण जरा ते पहिला स्क्वेअर तिथला बघूया. डेटा आपल्याला काय सांगतो, आपण वरती डेटा बघणार आहोत आणि खालती त्याच्यातून मिळणारे आपल्याला जे सॉफ्ट इन्साइट्स आहेत ते मी जरा फक्त स्पष्टपणे बोलून दाखवते. डेटा आपल्याला काय म्हणाला की महाराष्ट्र आपल्याला म्हणाला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 39% लोक म्हणाली की वेल आय हॅव इम्प्रूव्ह. 37% लोक म्हणाली की माझं सेम राहिलं उत्पन्न और वॉटेवर कंडिशन. आणि 23% लोकांनी डेटिरिओरेशन रिपोर्ट केलं आपल्याला, बरोबर. आपण हेही बघितलं की 83% लोक म्हणाले की माझा एक्सपेन्स प्रचंड वाढतो आहे आणि तो पण फूड आणि फ्युअलमध्ये वाढतोय, बरोबर. हे आपण स्लाइड्स बघितलं. ह्याच्यातून की इन्साइट मला ना ती 37% वरती फार फॅसिनेशन आहे. तर तो जो मधला गट आहे ना, ज्यांनी मला सांगितलं की वेल आमचं सेम राहिलं उत्पन्न, आय थिंक हे किंग मेकर्स आहेत, हे स्टोरी टेलर्स आहेत, हे नॅरेटिव्ह सेट करणार आहेत महाराष्ट्राचा. सो 37% ब्लॉक जो हा आहे ना, ह्यांनी हे कुठलाही छोटा चेंज आला ना की हे स्विच होणार आहेत की माझं चांगलं झालं किंवा वाईट झालं. आणि अकॉर्डिंगली पुढचं सगळंच मॉडेल हे आयटरेटिव्ह आहे, राईट. कारण माझं चांगलं झालं तर मी प्लस मध्ये जाते, मग मी माझं पॉलिटिकल डिसिजन्स कशी घेते. सो आणि मग त्या पॉलिटिकल डिसिजन्स मधून पुन्हा कमिंग बॅक. सो देल बी अप टू अँड फ्रो. सो आय थिंक दिस 37%, ह्या 37%ला ना आपण वेगवेगळ्या छटांमधून सारखे भेटणार आहोत या सर्व्हेमध्ये. तर लेट्स लुक ॲट दॅट. आता हे जे आहेत ना, हे लोक म्हणाले की म्हणजे त्यांनी स्टेबिलिटी रिपोर्ट केली ना इन्कममध्ये. तर मी म्हणते की इकॉनॉमिक क्रायटेरियांवरती जे स्टेबिलिटी रिपोर्ट करतायत ना ते बहुतेक पॉलिटिकली अनस्टेबल किंवा स्विंग म्हणतो ना आपण, तर प्रॉबेबली इट इज दिस कॅटेगरी, दिस ब्लॉक विच विल पॉलिटिकली हिलाव थिंग्स असं एक वाटू शकतंय. ओके, सो दिस इज वन की इनसाइट. आणि हे आपण जरा 37% ना आपल्याजवळ खारुताई साठवते ना नट्स, तसं जरा डोक्यात ठेवूया. 37% आपण खूप वेळेला भेटणार आहोत. ओके, आता आपण फायनान्शियल स्ट्रेसचा जो डेटा बघितला होता त्याच्यात आपल्याला असं कळलं की 58% महाराष्ट्र हा पेसिमिस्टिक आहे जॉब्स बद्दल. 48% लोक म्हणतात आम्हाला उद्याला हे उत्पन्न टिकेल याची काहीही हमी नाही. 60% हाऊसहोल्ड आपले जे आहेत ते म्हणतात की मी 3 महिने सुद्धा मे बी टिकणार नाही एक्झिस्टिंग बचतीवरती. ह्यातून की इन्साइट्स आपल्याला काय मिळतात, तर आपण जे सेगमेंटेशन अनालिसिस केला होता त्याच्यात आपल्याला असं कळलं की जॉब पेसिमिझम हा एक तर रुरल महाराष्ट्रात खूप हाय आहे आणि SEC कॅटेगरीमध्ये खूप हाय आहे. आपण हे पण बघितलं की जसं जॉब इन्फॉर्मॅलिटी वाढते तशी वल्नरेबिलिटी वाढत जाते. सॅलरी क्लासेस जरा स्टेबल आहेत कम्पेअर्ड टू दी अदर्स. सो दिस इज टेलिंग मी के रिकव्हरी नाही, के पॅटर्न ऑफ ग्रोथ, की एक्स्ट्रीम डिस्ट्रीब्युशन ऑफ गेन्स इज नॉट इवन अक्रॉस महाराष्ट्र. तिसरा जो आपण डेटा फ्युचर आउटलुकचा बघितला, 41% म्हणतात लाईफ विल बी बेटर आणि 30% म्हणतात अगेन इट विल बी द सेम. हे 30% आणि ते 37 मध्ये ओव्हरलॅप असणार आहे. हा, कारण दे आर ऑन वेट अँड वॉच की उद्या काय होणार आहे आय डोंट नो. आतापर्यंत ठीक राहिले मी, उद्या आय डोंट नो काय होणार आहे. सो तो तिकडे आपल्याला पुन्हा 30% ब्लॉक दिसतोय. याच्यातून की इनसाइट मी एक तुम्हाला म्हटलं तसं की ऑप्टिमिझम बायस ही एक इनसाइट आहेच, कारण दिस अलाइन्स व्हेरी वेल विथ एव्हरीथिंग वी नो अबाउट पब्लिक ओपिनियन सर्व्हेज. पण हा दुसरा प्रश्न मी स्वतःला विचारला की येतो कुठून हा आशावाद. सो इज इट कमिंग फ्रॉम सम अदर डायमेन्शन की वेलफेअर स्कीम्सनी सपोर्ट मिळाला का? आय डोंट नो. ओके, माझ्या मनात हाच प्रश्न आला की म्हणून आपल्याला तो गव्हर्नन्सचा जो डेटा आहे तो मॅटर करेल, कारण हा SEC आणि रुरल इथे सर्वाधिक सरकारच्या योजना आहेत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. परफेक्ट. त्यामुळे तो एन्व्हलप आहे ना तो इथे ओपनच होतो.
म्हणजे नुसतं इकॉनॉमिक बघून चालणार नाही, आपल्याला हे बघायलाच लागेल की कल्याणकारी योजनांचं यांच्याबरोबर इंटरफेस कसा आहे. सो नॅचरली आता आपण ग्रॅज्युएट होतोय फ्रॉम वन डायमेन्शन टू अनदर. सो हा आपला दरवाजा आहे टू मूव्ह इन टू द सेकंड डायमेन्शन की राईट. मगर है जिंदगी फिर भी का हम्म. मोहब्बत है. तर वेल मे बी देर इज समथिंग एल्स इन सम अदर डायमेन्शन. बघू आपण. बरोबर. ओके. सो आता ना एक जरा व्हिज्युअल अनालिसिस आपण 3 घटक घेतलेत. ओके, ह्या आतापर्यंतच्या डिस्कोर्समध्ये. फर्स्ट पार्ट वॉज करंट इकॉनॉमिक कंडिशन, सेकंड वॉज फायनान्शियल व्हलनरेबिलिटी किंवा स्टेबिलिटी, आणि थर्ड इज फ्युचर. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा की वेगळी वेगळी डिव्हिजन चांगली आहे, वाईट आहे. ओके, ह्याच्यात तरी मी रुरल अर्बन दाखवलं नाही कारण शक्य नाही आहे एवढं हे करणं. पण आता पहिल्या ह्याच्यामध्ये बघा, करंट इकॉनॉमिक सिच्युएशन वरती अमरावती इज व्हेरी पॉझिटिव्ह. ओके, फॉलोड बाय मे बी कोकण. येस, ह्याच्यामध्ये आपण गेलो फायनान्शियल स्टेबिलिटीला, आपण गेलो की त्याच्यामध्ये कोकणपट्टी आणि नाशिक हे एकदम स्ट्रॉंग आहेत. अमरावती पुन्हा आहे. ओके, आणि फ्युचर इकॉनॉमिक कंडिशन जवळजवळ महाराष्ट्रच अख्खाच्या अख्खा पॉझिटिव्ह आहे. तर फनीली ज्यांच्याकडे फायनान्शियल स्टेबिलिटी आहे कोकणात, ते म्हणतात की वेल मे बी आय डोंट नो उद्या काय होणार आहे. मे बी हे मायग्रंट पॉप्युलेशन आहे मुंबईला राहणारं, आय डोंट नो. म्हणजे Right. सो मी एक वेगळा मुद्दा मांडू पाहतीये की हे लेयर्स आहेत, इकॉनॉमिक डायमेन्शन्सचे वेगळे वेगळे लेयर्स आहेत. आणि आता याच्यातून महाराष्ट्र कसा दिसतो असं तुम्ही मला विचारलं तर माझ्याकडे एक उत्तर नाहीये. सो आय नीड अ कंपोजिट इंडेक्स अक्रॉस दीज 3 डायमेन्शन्स जो ह्या सगळ्याला वेट्स देईल आणि तो कंपोजिट रित्या इकॉनॉमिक रियालिटीला पकडेल. म्हणजे या सगळ्याचा मिळून एक इंडेक्स किंवा एक टेम्परेचर मापक. ओके, ज्याची गरजच आहे. म्हणजे हे ऑफकोर्स कारण आता ते फ्युचर मध्ये तर पुढे दिसतंय. ऍब्सोल्युटली म्हणजे सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स पुणे रिजन पुण्याला आहे की चांगलं होणार. त्यामुळे आपण एक आता कॉम्पोजिट इंडेक्स तयार करतो आहोत ज्याचं नाव अर्थ ठेवलंय. आपण बनवलाय. आपण बनवलाय. असा ऍब्सोल्युटली काही कुठला नेटवरचा ऍब्सोल्युटली नॉट. आपण बनवलाय अर्थ नावाचा कंपोजिट इंडेक्स. आणि हा इंडेक्स कशाचं मोजमाप घेणार आहे तर इकॉनॉमिक परसेप्शनचं. ह्याच्यात 3 घटक आहेत. करंट सिच्युएशन कशी आहे, फायनान्शियल रेझिलियन्स वरती कसे आहात, फ्युचर एक्सपेक्टेशन्स कसे आहात. तर त्याची इंटरनल मांडणी पाहिजे असल्यास रिपोर्ट ऑब्व्हियसली. तर ह्या सगळ्याचं क्वांटिफाईड नंबर आपल्याला अर्थमध्ये मिळेल. असा बांधलाय अर्थ की त्याची व्हॅल्यू विल बी बिटवीन 0 and 100. पुअरर सेंटिमेंट विल मूव्ह यू टुवर्ड्स 0, बेटर सेंटिमेंट टुवर्ड्स 100. जास्त मार्क पडले की बरं चालू. ऍब्सोल्युटली. सो ह्याचा जेव्हा एक डेटामधून सगळे नंबर्स काढले, क्रंचिंग केलं, हे सगळे 3 गोष्टींवरती मांडणी केली आणि कंपोजिट बांधला, तेव्हा जून 2026 मध्ये अर्थची व्हॅल्यू 41.24 येते. वी आर नॉट इवन ॲट 50%. आमच्या इंजिनिअरिंगच्या भाषेत काठावर पास. ओके, सो आपल्याला पुढच्या सगळ्या आपल्या स्नॅप्स मध्ये कित्येक वर्षांच्या हा वेगवेगळे इंडेक्स मोजायचे, पण त्यातला अर्थ असेल. इफ इट मूव्स अबोव 50, अबोव 60 तर वी विल फेअर बेटर. हा पडला तर आपण वाईट करतो. सो आत्ताचं एक क्वांटिफाईड मेजरमेंट जे आपण सेंटिमेंटचं घेतलंय तो असा की महाराष्ट्राच्या आर्थिक सेंटिमेंट्स धारणेमध्ये थोडेसे आपण स्लाइट पेसिमिझमला आहोत. 41.24 आपलं स्कोर आहे आता अर्थवर. राईट. आता एकदा हा स्कोर मिळाला ना की कुठची डिव्हिजन चांगली, म्हणजे पुढचं लगेच प्रश्न येतात ना की सेगमेंटेशन दाखवा. तर आता खूप गोष्टी आहेत, एवढ्या इकडे सगळं दाखवणं शक्य नाही. येस, पण जे अगदी म्हणजे ठळकपणे दिसत होतं ना ते डेफिनेटली मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की अमरावती, ओके, अक्रॉस ऑल डायमेन्शन्स गोळा बेरीज, अमरावती आणि पुणे आर डुईंग गुड ॲट डिव्हिजनल लेवल. प्लीज एव्हरीबडी अंडरस्टँड, ॲट डिव्हिजनल लेवल. जिल्ह्याचं नाही आहे अनालिसिस कारण स्ट्रॅटिफिकेशन डिव्हिजनला आहे. पुन्हा आता आपलं सॅम्पलिंग याच्यामध्ये स्टार्ट प्लेइंग. फॉलोड बाय कोकण आणि नाशिक, आणि शेवटी 2 येत आहेत ते मराठवाडा आणि विदर्भ. आय थिंक हे आपल्याला माहिती असलेल्या नॅरेटिव्ह मध्ये फिट होणाऱ्या या तशा गोष्टी आहेत. फक्त आपण याचं क्वांटिफाईड स्वरूपात एक पकडण्याचा प्रयत्न केलाय. पण यातनं कळतं की हो आपल्याला जे डोक्यात आहे ते ऍक्च्युअली डेटानं प्रूव्ह होतं. इज ऑल्सो गुड न्यूज इन टर्म्स ऑफ टेलिंग यू की आपलं सॅम्पलिंग बरोबर झालंय ना, थोडं आपल्याला कॉन्फिडन्स येतो. ओके, आता प्रोफाईल ऑफ अर्थ ग्रामीण वर्सेस शहरी जेव्हा आपण करतो तेव्हा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सगळे बार चार्ट आहे ना आडवा हा, तर करंट इकॉनॉमिक कंडिशन वरती पॅरलल आहे रुरल आणि अर्बन. फ्युचर स्कोर वरती पण पॅरलल आहे, पण फायनान्शियल स्टेबिलिटी इंडिकेटर वरती ग्रामीण महाराष्ट्र कमी पडतो.
दॅट इज द स्टोरी, दॅट इज द स्टोरी. अँड सिमिलरली तुम्ही SEC क्लासिफिकेशन बघितलं ना, तर करंट वरती तुम्ही बघाल ABC मध्ये फरक आहेच. ओके, स्टेप्स येतात खालती. A इज व्हेरी गुड, B कमी आणि C अजून कमी. ओके, सिमिलरली फ्युचर मध्ये A मध्ये खूपच आशावाद आहे, B मध्ये मिनिमम, मिडियम आणि C मध्ये अजून कमी. बट स्टेबिलिटीला तुम्ही स्टेप्स बघा कशा गेल्या. राईट. फायनान्शियल स्टेबिलिटी अनालिसिस जेव्हा आपण करतो ना, तेव्हा A पेक्षा B खूपच कमी आहे आणि B पेक्षा C खूपच कमी आहे आणि ह्या बरोबर. जम्प्स आपल्याला ऍक्च्युअली त्रासदायक आहेत. म्हणजे हे व्हल्नरेबिलिटी स्ट्रक्चर. ओके, सो क्वांटिफाईड स्कोअर ऍट अराउंड 41 बरोबर. आणि टोटल म्हणजे हा थोडासा अनालिसिस अक्रॉस अवर 3 इंडिकेटर्स. मला वाटतंय की फायनान्शियल स्टेबिलिटीचा जो इंडिकेटर आहे ना, त्याच्यामुळे व्हेरिएशन येते. हे जे व्हेरिएशन दिसतंय ना, ते त्या दुसऱ्या इंडिकेटरमध्ये, कारण पहिला आणि तिसरा जो आहे ना, तो समसम आहे. राईट, राईट. सो हे व्हेरिएशन येतंय कुठून, ते तिकडून येतंय. सो ह्याचा अर्थ असा पण थोडासा लागतो, की फायनान्शियल स्टेबिलिटीवरती पुणे अमरावती आर लिटल बेटर इन टर्म्स ऑफ जॉब, इन टर्म्स ऑफ जॉब सिक्युरिटी, इन टर्म्स ऑफ सेव्हिंग्स. आणि हे सेव्हिंग्स आम्हाला थोडेसे सपोर्ट करू शकतात का? या सगळ्याची उत्तरं पुणे आणि अमरावतीमध्ये हो आहेत लोकांची, कम्पेअर्ड टू दी अदर. ओके, सो विथ दिस विनायक आपला फर्स्ट सेगमेंट संपतो. सो हे म्हणजे फारच इंटरेस्टिंग आहे की आणि पहिला इंडेक्स आतापर्यंतच्या थिंक बँकच्या 7 वर्षात असं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह तयार होणं हे फारच भारी आहे. ज्यांना डिटेल हवे आहेत त्यांनी ऑफकोर्स रिपोर्ट वाचावा, पण इकॉनॉमिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्राची हे आपल्या या रिपोर्टमधून समोर आलंय. आय थिंक सो हे शूट करताना पहिला मान्सूनचा पाऊस पडल्याचं दिसतंय, पण एल निनोचा इम्पॅक्ट काय होणार, त्याच्यावरती मग सरकारची मदत कशी असणार, हे सगळं अर्थात बघायचं आहे. त्याच्याबद्दलही आम्ही सर्वेत विचारलं होतं. सो दुसऱ्या भागामध्ये आपण गव्हर्नन्सचा जो मुद्दा आहे, सरकारी मदतींचा मुद्दा आहे, बेनिफिशरी लाभार्थी त्यांचा मुद्दा आहे, जो पुढे लाभार्थी पॉलिटिक्समध्ये येईल आणि मग त्या सगळ्याकडं सरकारच्या प्रतिमेकडं, नरेंद्र मोदींच्या प्रतिमेकडं, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेकडं, कारण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, लाडकी बहीण, हे सगळं समजून घेणार आहोत. या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू गव्हर्नन्सच्या अभ्यासामध्ये.